ती तुम्हाला लिंक सहीची पाठवली, ते नंतर उघडून बघा. ओके. सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करताना आपण कोकणी माणसाला कोकणाचं महत्व अधिक समजावं आणि कोकणवासियांनी जागृत राहावं यासाठी कोकणाच्या हिताचे 15 मुद्दे घेऊन चळवळ सुरू केली आणि त्याच माध्यमातून आपण लाईव्ह मुलाखत चर्चासत्र घेत आहोत. या चर्चासत्रामध्ये आपल्या भेटीला येत असतात कोकणातील अशा व्यक्ती ज्यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि मी बिंदिया मोहिते आजच्या आपल्या चर्चासत्राच्या 193व्या भागात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते. तर आजच्या ह्या आपल्या खास अशा 193व्या भागात आपण स्वागत करूया वरिष्ठ पत्रकार, एक बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय श्री शेखर सामंत यांचे. तर नमस्कार सर, आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपल्या टीमचं देखील मी अगदी मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद सर. सर सामाजिक बांधिलकी, अन्यायाविरुद्ध मग आवाज उठवणं असेल, अगदी सडेतोडपणा, जातीवंत पत्रकार, त्यासोबत एक खेळाडू, अशा विविध अंगांनी बहरलेलं आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणजे श्री शेखर सामंत सर. तर सर या संपूर्ण घडामोडीचा खरं तर आम्हाला आढावा घ्यायला नक्कीच आवडेल. म्हणजे खरं तर तुमचा हा प्रवास नक्की सुरू कसा झाला याबद्दल काय सांगा. आता प्रवासाबद्दल बोलायचं तर मी आता म्हणेन की हा सगळा जवळपास पत्रकारितेचा 30 ते 31 वर्षाचा प्रवास आहे. म्हणजे आता अगदी वेगळ्या मार्गाने चालू आहे. खरं तर पत्रकारितेचा आणि माझा तसा फार जवळचा संबंध असा काही नाही. पत्रकार म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा सगळ्यांची अशी अपेक्षा असते की त्याला चांगलं लिहिता येतं, त्याचं वाचन चांगलं असतं, त्याचं बोलणं चांगलं असतं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असं असतं. म्हणजे तो जो बॉर्नच तसा असतो असं सगळ्यांचं मत असतं किंवा त्याच्यासाठी विशेष काहीतरी अभ्यास करावा लागतो, त्याचं विशेष एज्युकेशन घ्यावं लागतं. तर त्यापैकी काही माझ्याकडे नव्हतं. ऍक्च्युअल माझी बॅकग्राऊंड म्हणायची तर मी आधी कॉमर्स ग्रॅज्युएट. नंबर 2 माझी बॅकग्राऊंड मोस्टली स्पोर्ट्स मधली होती. अकॅडमिक असं जर म्हणायचं तर त्यात फार असं म्हणजे जे माझे टीचर अगदी अप टू प्रायमरी पासनं आता कॉलेजपर्यंत जे जे मला आता भेटतात बऱ्याच वेळा, त्यावेळी ते नेहमी असाच प्रश्न असतो, अरे तू कॉलेजमध्ये तर अगदी असा सामान्य होता, कुठे याच्या म्हणजे अभ्यासात वगैरे तुझा लक्षच नसायचा वगैरे, तू एवढं कसं काय चांगलं लिहू शकतो, एवढं कसं काय तू इंटरव्ह्यू घेऊ शकतो, एवढं कसं बोलू शकतो एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींबरोबर, असं अजूनही मला विचारलं जातं. तर खरं सांगायचं तर हा पत्रकारितेकडे कसा वळलो मलाच माहित नाही, बाय ऍक्सिडेंट. कारण मला आवड होती स्पोर्ट्सची. स्पोर्ट्समध्ये मी अगदी स्टेट नॅशनल लेवल पर्यंत त्यावेळी खेळायचो. म्हणजे ऍथलेटिक्स असेल, कबड्डी असेल, मार्शल आर्ट असेल, तर हे सगळं माझे आवडते इव्हेंट होते. कॉलेजमध्ये असताना युनिव्हर्सिटीला पण आम्ही खूप कॉलेजेस चांगले खेळाडू म्हणून प्रसिद्ध होतो त्या काळात. आणि असं वाटायचं की कुठेतरी आम्ही स्पोर्ट्समन म्हणून मोठ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये आम्हाला घेतील, एअर इंडिया म्हणा, LIC म्हणा, असं त्यावेळी आमच्या डोक्यात एक हवा होती. पण ऍक्च्युअल असं अपघाताने आम्ही गेलो. कारण मला आठवतंय की एक आम्ही कराटेची मार्शल आर्टची आमची एक नॅशनल टुर्नामेंट बेळगाव मध्ये होती आणि ती टुर्नामेंट बेळगाव मध्ये आम्ही खेळायला गेलो आणि खेळून झाल्यानंतर मला आठवतंय की आम्ही सहज म्हणून आता वेळ कुठे काढायचा, तर तिकडे तरुण भारतचं मुख्य ऑफिस आहे, बेळगाव बेस आहे आमच्या तरुण भारतचा, मी ज्या पेपरमध्ये काम करतोय. तर म्हटलं चला जाऊया आणि प्रेस तरी बघूया कसे पेपर छापतात ते. आम्हाला त्यावेळी एवढंही समजत नव्हतं की पेपर हे रात्रीच्या वेळी छापले जातात. जायचं बघायचं म्हणून. आणि तिकडे ज्यावेळी प्रेसमध्ये गेलो त्यावेळी आमचे जे ओनर, आमचे जे संपादक आहेत, जे माझे गुरु आहेत, ते किरण ठाकूर साहेब यांची भेट झाली. आणि मला आठवतंय की त्यांनी मला विचारलं, माझ्या बरोबर सगळे होते, मी थोडा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळे बोल्ड होतो, म्हणजे मला कोणाशी मोठ्या व्यक्तींशी बोलताना वगैरे असं कधी दडपण वगैरे येत नव्हतं. अगदी बिनधास्त आम्ही संवाद साधायचो. ते त्यांच्याशी बोलता त्यांनी विचारलं, चौकशी केली. आम्ही म्हटलं आम्ही कोकणातले आणि वगैरे. तर ते म्हणाले, अरे कोकणात आणि वेंगुर्ल्यात तू काय करतोयस? तर मी लास्ट इयरला आहे कॉमर्स साठी, तू तरुण भारतला काम करतोयस का? तर मी म्हटलं आता एवढं मोठं व्यक्तिमत्व
मी जरी बोल्ड असलो तरी त्यावेळी पत्रकारिता म्हणजे आम्हाला असं वाटायचं की तो कोणतरी सदरा घातलेला, झोळी लटकावलेला, जगाच्या उचापती काढत फिरतोय वगैरे असं इमेज होती. आणि आम्ही हवेत होतो की आम्ही स्पोर्ट्स मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाऊ वगैरे वगैरे. त्याच्यामुळे पत्रकारिता करण्याचा विषयच नव्हता. पण समोरच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला, एवढ्या मोठ्या माणसा संपादकांना कसं सांगायचं की नाही छे आम्हाला करायचं नाही. कधी मी कशाला नाही म्हटलंच नव्हतं. हा ठीक आहे करतो, मला करायची तयारी आहे म्हणून सांगितलं उगाच वेळ मारून न्यायचं. ते म्हटले की जाताना तू तिकडे सावंतवाडीला आमच्या ऑफिसला ऍप्लिकेशन दे. आणि असंच झालं. आम्ही आलो स्पोर्ट्स म्हणजे सगळे आटोपून सावंतवाडी. खरं सांगायचं त्यावेळी अर्ज कसा लिहायचा एवढं सुद्धा आपल्याला समजत नव्हतं, जरी आम्ही अकॅडमिक कॉलेजच्या लास्ट इयरला असलो तरी देखील. आणि अर्ज दिला, 2-3 दिवसांनी कॉल आला. माझ्याबरोबर खूप जण इंटरव्ह्यू साठी होते, जे एक्सपिरियन्स मधली लोक होती. मला नोकरी नकोच होती, मला करायचीच नव्हती. पण घरातनं म्हटलं तू जा, इंटरव्ह्यू कसा असतो तू तरी बघ. मी फक्त टाइमपास करायच्यासाठी आलेलो तिकडे ऑफिसला. बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू झाले. मला ज्यावेळी कॉल झाला त्यावेळी मी अगदी बिंदास होतो, कारण मला नोकरीच नकोच होती, दडपणच नव्हतं. आणि सगळं अगदी स्टाईल मध्ये गेलो. त्यांनी मला 10 प्रश्न विचारले. 10 प्रश्नातली मी अजूनही सांगतो की जवळपास 8 ते 9 प्रश्नांची उत्तर ठोकून दिली. पण अशा स्टाईल मध्ये दिली की अगदी मी सांगतोय तेच खरं आहे असं. त्याने प्रश्न विचारणाऱ्यांनी मला कधी असं दाखवू दिलं नाही की हा चुकीचं बोलतोय म्हणून, हे तुमचं चुकलंय वगैरे. ती असेच माझ्यासारखे शांत होते. नंतर त्यांनी मला माझी परीक्षा घेतली. ते म्हणाले की तू टुरिझम वर, सिंधुदुर्गची टुरिझम मधलं डेव्हलपमेंट कशी होईल, कारण त्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला. त्याच्यामुळे तो पर्यटनवरच बोलत होता. आता प्रॉब्लेम असे झाले की ठीक आहे दाखवायचं वेगळं, लिहायला सांगितल्यानंतर लिहिणार कुठे. माझं नॉलेज म्हणजे अभ्यासच नव्हता, वाचन नव्हतं, काहीच नव्हतं. मग मी काय केलं, त्यात मला माझ्या स्पोर्ट्स मधले गुण किंवा जो बोल्डनेस आहे तो मला कामी आला. मी बाहेर आलो रूम मधनं. बाहेर तर त्याच आमच्या ऑफिस मधला एक रिपोर्टर होता, जो माझ्यापेक्षा 1 वर्ष सिनियर होता. त्याला पटवला. त्याला म्हटलं बाबा रे असं असं झालंय, मला काही नोकरी नको आहे, पण अगदीच इज्जत जाईल, तू मला पर्यटनवर 15-16 ओळी लिहून देशील का. त्याने माझं काय समजलं नाही, त्याने मला 10-15 ओळीचा तो आर्टिकल लिहून दिलं. म्हणजे त्या खाली माझी सही मारली आणि दिलं आणि घरी निघून आलो. आणि दुसऱ्या दिवशी मला आठवतंय, दुसऱ्या दिवशी मला बोलवायला तरुण भारत मध्ये आले की तुम्हाला सिलेक्ट केलंय आणि वेंगुर्ला ऑफिसमध्ये तुम्हाला बोलवलं. त्यावेळी मात्र मी घाबरलो पहिल्यांदा की आता आपलं पितळ उघडं पडणार आहे. आता तर झालं सिलेक्शन. घरातनं फोर्स होता, तू जा, जमेल तसं कर, नाही तर ये, काय पण कर, पण थांबायचं, गेलं पाहिजे. आणि पहिल्या दिवशी गेलो तिकडे. त्यांनी मला पहिल्याच दिवशी असं केलं की माझं परीक्षा बघण्यासाठी मला तहसील ऑफिस मध्ये पाठवलं. मला आठवतोय तो दिवस वेंगुर्ल्याच्या ऑफिस मधला. मी वेंगुर्ल्याच्या तहसील ऑफिस मध्ये गेलो. म्हणजे मला पत्रकार पहिल्याच दिवशी आवड निर्माण कशी झाली ती सांगतो. त्या तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला माहित असतंय की म्हणजे जसं नितीन गडकरी म्हणतात ना, ते चहापेक्षा किटली जास्त गरम म्हणून ते नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात, तशा पद्धतीचा तहसील ऑफिस मध्ये कुठेही जा की त्या तहसीलदारपेक्षा बाहेरचा जो पट्टेवाला, जो शिपाई असतो ना, तो फारच मोठा. आपण कलेक्टर कसा करत असतो आणि सर्वसामान्य लोकांच्या इडीस पिडीस करणं, काय चुक म्हणजे असे वाईट पद्धतीने वागत असतात लोक. आम्हाला तो राग असतोय ना. मी ज्यावेळी गेलो तिकडे ना, तर मी सहजपणे प्रोटोकॉल वगैरे काय माहित नाही, तहसीलदार आहेत की नाही बघायच्यासाठी म्हणून पडदा बाजूला केला त्यांच्या याचा रूमचा आणि बघत होतो. एवढ्यात त्याने मला लांब न बघितलं आणि तो धावत आला अंगावर. ए काय चाललंय तुझं, साहेब बसलेले समजत नाही, बाजूला हो म्हणून मला सांगितलं. साहजिकच परत तो बोल्डनेस कामाला आला. फिरायचो, यंग त्यावेळी स्पिरिट होतं. मी वैतागलो त्याच्यावर. म्हटलं काय, साहेबांना सांग पत्रकार आलेत म्हणून. असं उगाच ठेक्यात सांगितलं. हा खरंच पळत गेला. मी बघतोय काय, आणि साहेबांना सांगितलं की बाहेर पत्रकार आलेत. आश्चर्य असं वाटतं की एवढी लोक बिचारी सामान्य लोक लाईन मध्ये उभी होती. दुसऱ्या मिनिटाला आले, साहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय. पण मी म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे गणित. एवढं कसं काय, साहेब सुद्धा एवढा कसा थंड पडला आणि लगेच बोलावलं. मी आत गेलो. साहेबांनी मला बसायला खुर्ची दिली, लगेच बिस्किट मागवली, चहा मागवला. ज्युनियर पत्रकार असताना मी त्यांना
बोलायला मला काय चान्स म्हणजे काय सांगायची गरजच नव्हती. मी तुला पहिल्यांदाच सांगितलं की पहिल्यापासूनच मी असाच होतो. साहेबांना म्हटलं मी आजच जॉईन झालोय तरुण भारतला, कारण तरुण भारत बद्दल एक वेगळा दबदबा इकडे कोकणात आहे, कारण तो लीडिंग पेपर आहे. मला आजच पहिल्यांदाच येतोय भेटायला, काय बातम्या असतील तर मला सांगा वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं, अरे तू छान आहेस, तू तू करू शकतोस, आपण एकत्र काम केलं तर असं करू तसं करू वगैरे सांगितलं. मी म्हटलं एवढं साहेबाचं हे बाहेर दाखवताना हे असं एवढं बोलतोय. मी तिकडे मस्त चहा वगैरे पिला, बिस्किटं घेतली आणि अगदी डबल एनर्जी घेऊन बाहेर आलो. आणि बाजूलाच पोलीस स्टेशन होतं. म्हटलं आता इकडे तर झालं, आता चेक करूया आपल्या पत्रकारितेची ताकद काय असते. म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो. तो बाहेर हवालदार बसलेला, त्याला तर अगदी त्यांनी विचारायच्या अगोदर सांगितलं साहेबांना सांग पत्रकार आलेत म्हणून. सेम तशीच ट्रीटमेंट मला तिकडे मिळाली. दुसऱ्या मिनिटाला आत बोलवलं घेतलं, तो इन्स्पेक्टर आत बसलेला, त्यांनी सेम तसंच बोलवलं, अभिनंदन केलं माझं, बिस्किटं दिली, चहा दिला, एकत्र काम करूया, अमुक तमुक स्वायट. म्हटलं लोक का घाबरतात मला समजेना. म्हटलं ही पत्रकारितेची कमाल आहे, हे मला बघून झालेलं नाही. हे पत्रकारितेचा जो ब्रँड चिकटलाय किंवा तरुण भारतचा, त्याची ही ताकद आहे. त्यावेळी मला समजलं की मी जे समजत होतो पत्रकारितेबद्दल, उचापती काढणारा जो, ते तसं नाही, याच्यात काहीतरी ताकद आहे आणि याचा वापर केला पाहिजे. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की हे फील्ड अजमावायचं. पण आणि मला काय माहित नाही, माझं वाचन वगैरे काही अजूनही झिरो वाचन आहे. पण मी कनेक्ट कुठल्याही माणसाला कनेक्ट होऊ शकतो. अगदी तो ग्रासरूट मधला असेल, सामान्य, तो अप टू अगदी कोण मंत्री वगैरे असला तरी मला तो फरक पडत नाही. त्याच्यामुळे मला यातला बराच फायदा झाला आणि मी हीच ताकद त्याच्यात पत्रकारितेत झोकून दिलं. ते फर्स्ट पासनं तो आजपर्यंत मी अजूनही जेवढी एनर्जी माझी पहिल्या दिवशीची होती तेवढी एनर्जी 32 वर्षानंतर माझ्याकडे अजूनही तीच आहे. रोजच शिकण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतंय माझ्या यश याच्यात असेल की मी जमिनीवर आहे असं मला वाटतंय. कारण मी असे पत्रकार बघतोय किंवा बऱ्याच वेळा मला माहित आहे ज्यावेळी आम्ही पत्रकार लोक दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, पोलिसांवर करतो, गव्हर्नमेंटच्या एजन्सीजवर करतो, पॉलिटिशियनवर करतो, तेवढीच बोटं आपल्याकडे पण वळलेली असतात. पत्रकार म्हणजे दुधल्या तांदळासारखे असतात वगैरे असं काही नाही. लोक काय म्हणतात हे आम्हाला माहित असतंय. पण ठीक आहे, म्हणून ते मी माझ्याशी प्रामाणिक असतोय आणि मी ते पहिल्यापासून जमिनीवर राहायचा प्रयत्न केला. कदाचित त्याच्यामुळे मला हे यश किंवा एवढी वर्ष मी टिकून आहे. नक्कीच नक्कीच. नाही खरंय. आणि खरंच म्हणजे एकंदर पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्यामागचं तुमचं रिझन आणि तो एकंदर जो प्रवास आहे तो नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सर आता बरीच वर्ष तुम्ही आय थिंक 19 वर्ष तुम्ही मगाशी बोललात की 19 वर्ष कार्य करत आहात. तर त्यामध्ये अनेक अनुभव आले असतील, तर त्याच्यातला एखादा असा अनुभव जो तुम्हाला आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल? अनुभव विचारल्यानंतर ना असे खूपच अनुभव आहे. मी खरंच मी स्वतःला नशीबवान, भाग्यवान समजतोय की, आणि अगदी अभिमानाने सांगू शकेन मी जेवढे अनुभव घेतले या एवढ्या 30 वर्षात तर कोणीच घेतले नसतील असं मी सांगू शकतो. ईच अँड एव्हरी फील्डचं. मगाशी तुम्ही म्हटलं ना, अगदी हे तर माझं क्षेत्रच नव्हतं. मला असं वाटाय, मला अजूनही थ्रिल, चॅलेंजिंग असं हे आवडतं हे आहे. मला आर्मीमध्ये जायचं होतं खरं सांगायचं तर, पण ते साध्य झालं नाही आर्मीत. अजूनही मला तीच आवड आहे, तीच म्हणजे की आर्मी बद्दल. आता मी त्याच्यासाठीच म्हणून 2 वेळा मी बॉर्डरवर जाऊन आलोय रिपोर्टिंग, आपल्या सीमेवर रिपोर्टिंग करून आलो. एकदा मी जम्मू काश्मीरमध्ये होतो, 8 दिवस आपल्या जवानांसोबत होतो. त्यानंतर आता ते आपलं जे गलवान घाटीतलं झालं, चायना वर आपलं जे हे झालं, त्या चायना बॉर्डरवर पण जाऊन आलो, तिकडे रिपोर्टिंग केलं. सियाचीन मध्ये जाऊन आलो. सियाचीन मध्ये तर मी -30 डिग्री मध्ये राहून तिकडे रिपोर्टिंग केली. ती आवड आहे मला. नाहीतर मी जर हे नसतं फील्ड, कदाचित ते मला साध्य झालं असतं, मी कदाचित आर्मीमध्ये आनंदाने गेलो असतो. पण एनिवे, पत्रकारितेच्या माध्यमातून मी ते करतोय. हे खूप अनुभव घेतले तर सीमेवरचे अनुभव तर खूपच एक्स्ट्रीम आहेत, पण ते मी तुला सांगेनच. पण त्याच्याबरोबर मला सगळ्यात सोशल मध्ये मी जे घेतलेले आहेत अनुभव,
त्यातलं एक सांगतोय की जे आपण ना चमत्कार वगैरे जे म्हणतोय, चमत्कार असा वाटतं ते पुराणातनं वगैरे किंवा काही कल्पित स्टोरीज मधनं ऐकतोय. पण मी तुला सांगतोय की हे जे आपले पेन आहे ना, याच्यातला जो चमत्कार आहे तो मी कितीतरी अनुभव घेतले, कितीतरी. त्यातला एक सांगतोय की मी एका HIV पॉझिटिव्ह असलेल्या एका महिलेबाबत तुला सांगेन की अगदी HIV कुठल्याही पेशंट जो असे त्याचा आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नसते, हा जनरल हे असतंय. पण माझं वैयक्तिक मत आहे, कारण मी HIV ग्रस्तांसाठी काम करतोय खूप जवळनं, तर हे आपण आयडेंटिटी लपवायचा प्रयत्न केल्यामुळे हे त्याच्याबद्दल भीती निर्माण झाली आणि पुढे हे सगळे गैरसमज निर्माण झाले. बांद्यापासून मला वाटतं दोडामार्ग तालुक्यातलं एक गाव आहे, मी त्याचं नाव विसरलो, त्या गावातली एक बातमी आलेली आपल्याकडे. मी तुला चमत्काराबद्दल सांगते, म्हणजे काय होऊ शकतं. बातमी एक अशी आली की एका महिलेचं घर जळालं आणि तिचा सगळा संसार बेचिराग झाला. तिचा नवरा एक्सपायर झालेला आदल्याच वर्षी. 2 मुलं होती, एक मुलगा बाहेर होता आणि एक छोटा मुलगा तिच्या सोबत होता आणि घर पेटत होतं. ती बादलीने पाणी घेऊन घर विझवायचा प्रयत्न करत होते. संध्याकाळची वेळ होती आणि सगळा गाव समोर उभा राहून तो सगळा मजा बघत होते. कोणीही तिला मदत करत नव्हते आणि तिचा सगळा संसार बेचिराग झाला. बातमी आमच्याकडे छोटीशी आली. त्याच्यानंतर आमच्या तिकडच्या डेस्कवरच्या संपादकांना काहीतरी तिकडच्या स्थानिक रिपोर्टरने सांगितलं की ही केस वेगळी आहे काहीतरी, म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे, लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला होता, अमुक तमुक असं काय काय सांगितलं. म्हणून मग प्रेसतर्फे मला तिकडे पाठवण्यात आलं, तुम्ही जाऊन बघा म्हणून. आणि मला आठवतंय दुपारच्या वेळी मी त्या ठिकाणी गेलो तर चित्र एवढं भयानक होतं की बेचिराग झालेलं घर होतं, बाजूला एक चिंचेचं झाड होतं, त्या झाडाखाली ती महिला बसलेली, मुलगा मांडीवर असं झोपलेला होता आणि अगदी चेहरा बघितल्यानंतर लक्षात येत होतं ती सुसाईड मोड मध्ये आहे. मी तिला जाऊन बोललो, बसलो तिच्याशी आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली, तिला बोलतं केल्यानंतर ती मला म्हणाली की दादा माझं हे सगळं संपलेलं आहे, मला आता जगायची इच्छा नाही, ह्या माझ्या मुलाची सोय कोण, याची जबाबदारी कोणी घेतली की दुसऱ्या मिनिटाला मी प्राण सोडणार. तर मी म्हटलं काय झालं, तर तिने मला स्टोरीज सांगितली की लोक कोण विजवायला आली नाही, तर ती म्हणाली कोणीच नाही, कारण मी HIV पॉझिटिव्ह आहे, माझ्या नवऱ्यामुळे मी पॉझिटिव्ह झाले. आणि असं असं सगळं मला तिने स्टोरी सांगायला सुरुवात केली. मी एकदम अवाकच झालो, कारण आपला जो 100% साक्षर म्हणतोय आपण जिल्हा, सगळं सुशिक्षित लोक म्हणतो, सुसंस्कृत, या जिल्ह्यात असं घडतंय, एका महिलेला ती पॉझिटिव्ह आहे, नवऱ्यापासून झाली म्हणून तिला समाज वाईट टाकतोय आणि तिचं घर पेटतंय, कोण विजवायलाही जात नाही, बेचिराग होतंय. हे अपेक्षितच नव्हतं ना. मला तो शॉक बसला. करायचं पण मला माझ्या लेखणीवर खात्री होती. पाऊस मला वाटतं असं मे महिना किंवा एप्रिल एंड असेल तो. अचानक मला काय झालं समजलं नाही. मी तिला सांगितलं बघ तुझा हा सगळा संसार गेलेला सगळं वैभव मी तुला उभं करून देऊ शकतो एका महिन्यात, पावसापूर्वी. एकच करायचं की तुझा स्टेटस तू ओपन करायचा, इन द सेन्स तुला HIV तू पॉझिटिव्ह झालीस, आता तर तुला मरायचं आहे, तू सुसाईड मोड मध्ये आले, तू म्हणतेस की मी एरवी तरी आता संपलेलेच आहे, तू फक्त मला तेवढी परमिशन दे की तू HIV बाधित आहे एवढंच मी लिहिन, बाकीची माझी जबाबदारी, नाहीतर संपणार तुझा मुलगा संपणार. ती बराच वेळ विचार केला आणि ती तयार झाली. तयार झाल्यानंतर ना मला तिने बरेच स्टोरीज सांगितल्या. मी विजवत होते, गंमत अशी झाली की ती सांगता सांगता मला असं समजलं, तिने सांगितलं किंवा त्या रिपोर्टरने सांगितलं मला आमच्या तिकडच्या, की पेटलेलं घर पेटत होतं आणि लोक बघत होती तमाशा आणि ही बादली घेऊन पाणी टाकत होती आणि अचानकपणे ती त्या पेटत्या घरात घुसली, आत गेली आणि तिने आत जाऊन आतनं एक पिशवी घेऊन आली, ती अर्धवट जळालेली पिशवी घेऊन आली, ती उंचत होती, बाहेर पळत आली. तुम्ही कल्पना करू शकत त्या पिशवीत काय असेल? त्या पिशवीत कोणी सांगेल की त्या जमिनीची, तिच्या प्रॉपर्टीची कागदपत्र असतील किंवा काहीतरी पैसे असतील किंवा कुठला तर सातबारा असेल, एनिवे काहीतरी असं असू शकेल, त्याच्यामुळे तिने एवढा जीव धोक्यात घातला. पण असं त्या पिशवीत काहीच नव्हतं. त्या पिशवीत काय होतं माहितीये? त्या पिशवीत तिच्या दोन्ही मुलाचे HIV पॉझिटिव्हचे निगेटिव्ह रिपोर्ट होते. विचारच करू शकत नाही की तिला समजलं की नवरा आपला तर गेला,
आपण पॉझिटिव्ह असल्यामुळे ह्या सगळ्या सुशिक्षित समाजाने आपल्याला वाईट टाकलं. हा, आणि आपली ही अवस्था झाली. आपल्या मृत्यूनंतर किमान आपल्या मुलांचं असं होऊ नये म्हणून त्यांना दाखवता आलं पाहिजे समाजाला की हे बघा आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. हे ते रिपोर्ट त्या पिशवीत होते आणि त्याच्यासाठी तिने सगळा धोका मुलांसाठी पत्करला. ती त्या जळत असलेल्या घरात घुसली आणि जीव धोक्यात घालून त्यांनी ती पिशवी आणून ती बाहेर ठेवली. मला तो पॉइंट एवढाच हिट झाला ना, तुला सांगतो की मी त्याच्यावरच रिपोर्टिंग केलं. तिसऱ्या दिवशी आमच्या पेपरमध्ये आम्ही सगळ्यात लीड बातमी केली. बातमीचं टायटल होतं मा तुझे सलाम म्हणून. त्यावेळी ते गाणं गाजत होते या रहमानचे, मा तुझे सलाम म्हणून. आणि एक आई आपल्या मुलांसाठी किती धोका पत्करू शकते याच्यावर मी हायलाइट केला आणि लोकांना अपील केलं की अरे ती HIV पॉझिटिव्ह आहे, तिचा काय दोष आहे, आपण तिच्यासाठी सगळ्यांनी मदतीसाठी उभा राहा. मी उभा राहिलोय, तुम्ही चला. आणि तुला सांगतोय की अवघ्या 2 दिवसात मी जवळपास 8 वेळा माझा मोबाईल चार्ज केला असेल. एवढे फोन आले, एवढे म्हणजे आमच्या सगळ्या एडिशनला आले, गोव्यातनं आले, कर्नाटकातनं आले, रत्नागिरीवरनं तुझ्या आले, सगळीकडनं. 3 दिवसात जवळपास मला वाटतंय की 2.5 ते 3 लाख रुपये लोकांनी जमा केले. हा, आणि आम्ही लगेच इमिजिएट जॉईंट अकाउंट केलं तिचं आणि मुलांचं. सगळे पैसे त्याच्यावर जमा झाले आणि लोकांचा हे एवढा प्रतिसाद वाढला की काय पाहिजे ते सांगा तुम्ही म्हणून. मी इमिजिएट तिकडे गेलो तिच्या गावात. तिला म्हटलं की बाई तुझं काम चमत्कार घडतोय. मला माझ्या संग्राम देसाई म्हणून आमच्या इकडचे सगळ्यात प्रतिष्ठित वकील आहेत, माझा मित्र आहे, त्याने पहिला फोन त्याचा आला. त्याने मला सांगितलं की शेखर तिचं घर 1 महिन्यात बांधून देण्याची जबाबदारी माझी. पावसापूर्वी घराचा विषय मिटला, पैसे आले. माझा आणखी लुपिन फाउंडेशन म्हणून संस्था आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तिला काय व्यवसाय पाहिजे, कारण ती फिजिकली फिट नव्हती, कामं करायची मोलमजुरी. घर बसल्या काहीतरी उद्योग पाहिजे. त्यांनी छोट्या स्वरूपाची पोल्ट्री उभी करून दिली. इमिजिएट कामाला लागली की तू घर बसल्या पोल्ट्री सांभाळ आणि ती कोंबडी विकू शकतेस. आणि लोक आली प्रत्येक. मग मी लिस्ट काढला तिला नक्की तिची रिक्वायरमेंट काय आहे आणि त्यानुसार आम्ही सामान गोळा करायला सुरुवात केली. पण मी ते माझ्याकडे केलं नाही. मी लोकांना, माझा हे वेगळाच होता की HIV पॉझिटिव्ह लोकांच्या मदतीला सगळी लोक येतात, सगळ्या समाजातले. त्याच्यात शिक्षक होते, बँकेतले कर्मचारी होते, गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स होते, सगळे होते. तुम्ही म्हटलं मी त्या दिवशी घर बांधून झालं. घर 1 महिन्यात बांधून झाल्यानंतर मी वास्तुशांती ठेवली आणि त्या सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही जे सामान देणार ते तुम्ही स्वतः घेऊन या. भटजी आला, सगळं केलं. आणि तुला सांगतोय की त्या दिवशी जवळपास 100च्या वर लोक उपस्थित होती. ज्या महिलेला वाईट टाकलं गेलं होतं त्याच महिलेच्या घराचा गृहप्रवेश वास्तुशांती करण्यासाठी सगळ्या जिल्ह्यातून, गोव्यातून लोक आलेले. सगळं संसाराचं साहित्य दिलं गेलं. तिला चांगले पैसे तिच्या फ्युचरसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी दिले गेले. त्याच्यात आणखीन एक सांगायला की तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला आपल्या रोनापाल मध्ये दयानंद सरस्वती छात्रालय आहे. त्यांनी या दोन्ही मुलांची सगळ्या शिक्षणाची, जेवणाची सगळी जबाबदारी घेतली. त्यांची ते मुलांची जबाबदारी झाली. आणि ज्या दिवशी वास्तुशांतीला हे लोक हजर झाले ना, हिने बनवलेला सगळा प्रसाद, हिने आपल्या हाताने बनवलेला प्रसाद सगळी लोक खाली बसून जेवली. लक्षात घे, तिच्या हातचा प्रसाद लोकांनी घेतला प्रसाद म्हणून जेवण. आणि ज्यावेळी ती बोलत होती, तिला मी बोलतं केलं की सांग तुला आता काय वाटतंय म्हणून. त्यावेळी तिने सांगितलं की दादा मला आता मरायचं नाहीये, मला जगायचं आहे. हा चमत्कारच आहे. हा एकावेळी मी आत्महत्येसाठी म्हणजे 2-3 दिवसात जाणार होते, आत्महत्येचा विचार करत होते, मला जगायचं नव्हतं. आता मला जगायचं आहे. मी तिकडेच माझ्या पत्रकारितेचा विजय झाला. हा म्हणजे लेखणीचा चमत्कार. पण त्याच्याही पेक्षा पुढचा चमत्कार ऐक, तुला म्हणजे वाटेल की हे सगळं चालू असताना एवढी गर्दी, एवढ्या गाड्या लागलेल्या तिच्या समोर, तिच्या नव्या घरासमोर. आणि नंतर गावातून लोक आली, गावाचे सरपंच आले, गावातले मेन मानकरी आले, अशी जवळ 15 लोक तिकडे आली. आणि त्याने मला भेटले ते आणि म्हणाले की साहेब आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. आम्ही हे असं करता कामा नाही होतं की एक ते जाणीवपूर्वक केलं नाही, कारण ह्या आजाराची भीती अशीच आहे. पण यापुढे तुमची गरज नाही, यापुढे या ताईची जबाबदारी आमची. आम्ही पूर्णपणे हिच्यावर लक्ष ठेवतो. हिला काय जे कमी जास्त पडेल, जे काय होईल
की आम्ही सगळं गाव बघेल, आम्हाला माफ करा म्हणून ह्या गाववाल्यांनी सगळ्यांच्या समोर येऊन सांगितलं. तिकडेच मी म्हणतोय की आमची पत्रकारिता जिंकली. कालांतराने 6-7 वर्षांनी त्या महिलेचं निधन झालं याच्याही, पण मुलं चांगली सेटल आहेत, घर चांगलं आहे. एक लेखणी हा चमत्कार करू शकते. म्हणजे त्यावेळी असे कितीतरी झालेत, म्हणजे मी भरपूर अनुभव घेतलेत, म्हणजे कल्पना करू शकणार नाही. म्हणून त्याच्यासाठी मी मला भाग्यवान समजतो की एका लेखणीचं काम म्हणजे एवढा एक्स्ट्रीम चमत्कार होऊ शकतो. हा एक माझ्या आयुष्यातला एक अनुभव. असे खूप आहेत अनुभव जे सांगू दिवस जातील त्याचे, म्हणजे वेगवेगळ्या फील्ड मधले आहेत. काही अनुभव मला शेअर करता येत नाही, कारण ते करता येत नाही. जे बॉर्डरवरचे अनुभव जे आहेत ते, म्हणजे मी सरेंडर टेररिस्टशी पण बोललो, इंटरव्ह्यू घेतलेले होते, पण ते शेअर करू शकत नाही. असे खूप आहेत अनुभव, म्हणजे सांगण्यासारखे आहेत. नक्कीच त्यातला एकच सांगितलं. नक्कीच नाही, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे चमत्कार म्हणू शकता, एक गावात आलेली क्रांती म्हणू शकता ही, कारण का खूप मोठा बदल तुम्ही तुमच्या लेखणीच्या मार्फत घडवलात. मला तुला एक सांगायला आणखीन आवडेल, म्हणजे हा सोशल तर झालाच, पण माझी एक काळ अशी इमेज होती की हे जे भोंदूगिरी अंधश्रद्धेच्या फील्डमध्ये सुद्धा मी भरपूर काम केलं त्यावेळी, की बऱ्याच वेळा असंच एक घटना ज्यामुळे मला जास्त नाव मिळालं, मी नावरूपाला आलो, असं एक मी शेअर करायला मला आवडेल. की रोणापाल म्हणून गाव आहे आपल्याकडे, त्या रोणापाल मध्ये असंच भोंदगिरी चालायची, ती एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला असायची की कॉलेजच्या मुली ज्या फर्स्ट रेट झालेल्या असायच्या किंवा काय गावातलं माहित असते तुला, अशा मुलींना सुद्धा त्यांचे पालक त्या बाबाकडे घेऊन जायचे. ती 2-2 महिना कॉलेज चुकून त्या मुलींना त्या मठात ठेवलं जायचं, प्रचंड मारझोड केली जायची, अघोरी पद्धतीने त्यांच्यावर उपचार केले जायचे, वाईट पद्धतीने त्यांच्याशी लगट केली जायची. हे ज्यावेळी मला समजलं त्यावेळी माझ्या प्रेसने माझ्याकडे माझ्यावरती जबाबदारी सोपवली की याला म्हणजे स्टिंग ऑपरेशन करायचं. आता स्टिंग ऑपरेशन हा शब्द सुद्धा त्यावेळी तेवढा प्रचलित नव्हता. मोबाईल नुकते मार्केटमध्ये आलेले, ते कसे ऑपरेट करायचे सुद्धा माहित नसे, रेंज तर खूपच कमी होते, पण एका मोबाईलमध्ये कॅमेरा असू शकतो हे सुद्धा त्यावेळी नवीन होतं. आणि ती जबाबदारी मला वाटतं माझ्यावर एकट्यावर सोपवलेली होती, कारण त्या बाबाचं प्रस्थ जेवढं मोठं होतं की याच्या अगोदर अनेक असे प्रकार घडलेले. पत्रकारांना अलाव नसायचं तिकडे, गोवा मुंबईतली लोक यायची आणि त्यांचे जे फॉलोअर्स असायचे ते अगदी डोळ्यात तेल घालून असे कोण बाहेरचे लोक येणार नाही याचं बघायचं. त्यावेळी मी जवळपास 2 ते 3 दिवस त्या बाबाच्या मठात पूर्णपणे वेश पालटून होतो. म्हणजे एखादा वारकरी असतो टोपी घालून, हातात ती फुलं वगैरे घेऊन, आणि 3 दिवस त्या बाबाच्या मठामध्ये राहून काही फोटोग्राफ्स काढले, त्याचा भक्त म्हणून राहिलो. मला आठवत आहे की अतिशय अघोरी पद्धतीने त्या म्हणजे विशिष्ट मुलींना, ज्या कॉलेजच्या वयाच्या मुली ज्या असतात त्यांची जी वागणूक असायची, घाणेरड्या पद्धतीच्या अंगावर थुंकणं, मारणं, त्यांच्या अंगावर म्हणजे केस धरून ओढणं, लाथा मारणं, हे प्रकार. आणि मला समजत नाही की पालक सुद्धा अगदी तो त्या बाबाचा प्रसाद म्हणून ते सगळं अगदी कौतुकाने सगळं सहन करायचे. बाबा म्हणजे काय, ते एक गावात त्या देऊळ होतं, शंकराची पिंडी होती आणि त्या पिंडीवर पाय ठेवून हा उभा राहायचा. म्हणजे काय मला समजत नाही की किती अंधश्रद्धा लोक सुद्धा याच्या पाठीमागे लागलेले असतात. हे सगळं झालं. मला आश्चर्य वाटतं की त्या उत्पन्न जे आलं, पैसे जे मिळतात भक्तांकडे, ते मोजायला पण मी थांबलेलो तिकडे. कोणाला काही रात्रीचा तो गोंधळ उत्सव असतो, त्या ड्युट्या घेऊन फिरत असताना मला आठवत आहे की मी हे सगळं ओपन होणार होतं. मी त्या दिंडीतून त्यांच्या त्या ड्युट्या घेऊन फिरत असताना मी त्यावेळी स्पोर्ट्सचं ट्रेनिंग द्यायचो वेंगुर्ल्याला. त्यावेळी माझी विद्यार्थिनी एक आपल्या आई बरोबर तिकडे आलेली आणि मला या पेहरावात टोपी घातलेला, हातात ती मशाल घेऊन फिरतोय नाचत. त्यांनी मला विचारलं, तिने मला विचारलं, "ओ सर, तुम्ही इकडे कुठे?" मी म्हटलं, "बाई ग, तुझं आधी तोंड बंद कर, ते नंतर तुला सांगतो, तू काय कोणाशी बोलू नकोस आणि उद्या तुला सांगतो ग्राउंडवर भेटल्यानंतर." म्हणून मी तिला सांगितलं. त्यावेळी मी थोडा घाबरलेलो की माझा स्टेटस ओपन झाला, ओळख झाली तर काही खरं नाही तिकडे, म्हणजे काय वाट लावून टाकली असती, कोणाला काय समजलं पण नसतं. पण देवाच्या कृपेने ते काय झालं नाही. आणि दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी
मी याच्या विरोधात सगळे जे फोटोग्राफ्स काढलेले, सगळं जे स्टिंग ऑपरेशन केलेलं रेकॉर्डिंग सगळं पेपरमध्ये ज्यावेळी यायला लागलं त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आमचा खडबडून जागा झाला. यंत्रणा सगळी जागी झाली. त्याच्यानंतर मोर्चे निघाले लोकांचे आणि नंतर त्या बाबाला अरेस्ट झाली, त्याला हद्दपार करण्यात आलं. पण त्याच्यानंतर त्याच्या फॉलोअर्सने माझ्यावर जवळपास 3 की 4 केसेस टाकल्या खोट्या, अमुक तमुक असा बदनामी केली वगैरे वगैरे, जे मला जवळपास 4 वर्ष लागली ते सॉल्व्ह करायला. आणि कोर्टाने सुद्धा नंतर लास्टला मला चांगला रिमार्क मारला की तुम्ही चांगली पत्रकारिता केली. त्याच्याबद्दल कोर्टने पण आमचं अभिनंदन केलं, माझं, आमच्या संपादकांचं केलं. आणि हा अनुभव सुद्धा, आणि त्या अनुभवातनं मला म्हणजे बऱ्यापैकी नाव मिळालं खरं ते, की जे डेअरिंग जे असतंय करायचं असतंय ना ते मी त्यातनं केलेलं होतं. त्या फील्डमध्ये जोरात म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये मी खूप काम केलं. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सरांबरोबर माझे खूप चांगले संबंध होते. पण ते पण आठवणीत राहण्यासारखा तो क्षण आहे. नक्कीच नक्कीच. नाही, खरंच म्हणजे मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे खरंच म्हणजे अशी पत्रकारिता आणि अशी क्रांती समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आणणं खरंच फार गरजेचं आहे आणि तुम्ही ते काम करत आहात. तर खरं तर हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे तुमचं. तर त्यासोबतच सर आपण एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहात. एक कराटे प्रशिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही कार्यरत आहात. तर या क्षेत्राची आवड नेमकी कशी काय निर्माण झाली आणि त्याचबरोबर आणखी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्पोर्ट्स हा माझा अजूनही आवडता विषय आहे. आता प्रत्यक्ष फील्ड वर्क माझा तेवढं होत नाहीये, पण स्पोर्ट्स मध्ये मी खूप वर्ष काम केलं. ऍक्च्युअल मी कॉलेजमध्ये असताना ऍथलेटिक्स मध्ये मी अगदी विद्यापीठाचा चांगला खेळाडू म्हणून असायचो. माझे टीम आमची खूप छान होती. त्याच्यानंतर मग बाहेरच्या स्पर्धा पण स्टेट लेवलला आम्ही खेळायचो. आमच्या सिंधुदुर्गला आम्ही म्हणजे मी किंवा माझा संघ आमचा बरीच मेडल्स वगैरे मिळवून दिली. ज्यावेळी आमचं स्पोर्ट्सचं संपलं म्हणजे कॉलेज संपल्यानंतर मी वैयक्तिक खेळायचो, पण त्याच दरम्यान कॉलेजमध्ये असताना मला मार्शल आर्ट पण मी चांगलं शिकलो. मार्शल आर्टच्या याच्यात चांगल्यापैकी मी नॅशनल लेवलला बरेच टुर्नामेंट, फाईटच्या टुर्नामेंट खेळायला जायचो, बरीच मेडल्स त्याच्यात घेतली. पण ज्यावेळी कॉलेज संपल्यानंतर मग विचार केला की अरे आपल्याकडे जे गुण आहेत ते आपण आपल्या इतर विद्यार्थ्यांना पण द्यायचे म्हणून. आणि मुळात मला कराटेचं मी जे शिकलो वेंगुर्ल्यात, ही सुद्धा म्हणजे त्यावेळी कराटेचं काय फारसं माहीतच नव्हतं सिंधुदुर्गमध्ये. त्यावेळी रवींद्र मांजरेकर म्हणून माझे जे गुरु आहेत ते फार मोठे कराटे मधले मुंबईमध्येच असतात. म्हणजे त्यांना जवळपास आता 8 ब्लॅक बेल्ट आहेत, फार इंटरनॅशनल लेवलचे आहेत. ते त्यांचं गावही वेंगुर्ला. ते गावामध्ये आले, त्यांनी एकदा 1 महिन्याचं शिबिर घेतलं. त्या शिबिरात मी पहिल्यांदा गेलो. त्यावेळी आम्ही पिक्चर्स कराटेचे बघायचे, क्रेज खूप होती आणि आवड निर्माण झाली. मग मी खूपच त्याच्यात जीव ओतून प्रॅक्टिस करायला लागलो. मग मुंबईला जायचो, त्यांच्याकडे शिकायचो वगैरे वगैरे करत बऱ्यापैकी मी कराटेमध्ये स्वतः हे झालो, डेव्हलप झालो. त्यानंतर हे गुण सरांनी माझ्याकडनं 1 रुपया कधी घेतला नव्हता. मग आपल्या मुलांना इकडच्या सिंधुदुर्गातल्या किंवा वेंगुर्ल्यातल्या स्पेसिफिक शिकवायचं म्हणून मी फ्री मध्ये कराटे क्लास पण घ्यायचो. आणि ऍथलेटिक्सचं ट्रेनिंग, माझे मित्र संजय मालवणकर म्हणून ते पण स्पोर्ट्स मध्ये होते, हे माझे क्लासमेट सगळे. आम्ही जागृती क्रीडा मंडळ नावाचं एक मंडळ तयार केलेलं सिंधुदुर्ग आपल्या वेंगुर्ल्यामध्ये. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सिंधुदुर्गातले एवढे खेळाडू घडवले की जे आता बऱ्या आर्मीमध्ये आहेत, पोलीस दलात आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये स्पोर्ट्समन म्हणून डेव्हलप झाले. म्हणजे अगदी नॅशनल लेवल पर्यंतचे खेळाडू आम्ही तयार केले. खूप मेहनत घ्यायचो, अगदी 5 वाजता मैदानावर असायचो. आणि म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये खूप ठिकाणी आम्ही स्पोर्ट्ससाठी मुलं घेऊन गेलो. मी पण उतरायचो त्यावेळी. आणि स्पोर्ट्समध्ये जेवढं आम्ही मिळवलं तेवढं आणखीन घडवले. चांगली एक पिढी आम्ही चांगल्यापैकी घडवली स्पोर्ट्समध्ये. त्याच्यामुळे स्पोर्ट्स हा मला आवडतो. स्पोर्ट्स मध्ये कबड्डी पण माझा आवडता खेळ होता. तो मी स्वतः स्टेट पर्यंत खेळायचो, पंच म्हणून काम करायचो. कराटेचं तर ऑलवेज नॅशनल पर्यंत झालंय. ऍथलेटिक्स मध्ये पण खूप आवड होती. ऍथलेटिक्स मध्ये पण आम्ही स्टेट नॅशनल पर्यंत खेळलेलो आहोत.
हे माझे सगळे स्पोर्ट्सचे वेगळे आणि एक चांगला प्रशिक्षक म्हणून मी प्रसिद्ध होतो. म्हणजे सिंधुदुर्गचा याच्यात बऱ्याच स्पर्धा ज्या व्हायच्या त्या मी प्रशिक्षक म्हणून बऱ्याच वेळा जायचो. आमचं जे खर्डेकर कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये मी शिकलोय, ज्या कॉलेजला मी अनेक मेडल्स मिळवून दिली, त्या कॉलेजचा प्रशिक्षक म्हणून सुद्धा मी पत्रकार झालेलो असताना सुद्धा करायचो. ती मला एक आवड होती, मी स्वतःचा फिटनेस ठेवायचो. आत्ताच फक्त मी गेल्या 8-10 वर्षामध्ये फिटनेस पासून थोडं लांब झालो, पण मी पूर्वीचं फिटनेस अजूनही चांगल्या पद्धतीचं आहे आणि तेच मला वाटतंय माझ्या यशाचं गमक असेल. फिटनेस, डेअरिंग, मार्शल आर्टने मला तर मी जो सगळं जे डेअरिंग आलंय ते मला वाटतंय की मार्शल आर्टने मुळेच आलंय. कारण सेल्फ डिफेन्स माझ्या स्वतःच्या याच्यावर मला खात्री वाटायला लागली की मी सेल्फ डिफेन्सचं सगळं शिकल्यामुळे मला कुठेही रात्री अपरात्री फिरताना कधीच भीती वाटलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन याच्यात काम करत असल्यामुळे रात्रीचं जाणं, ते भूताकेतांच्या भीती, तसली भीती कसली नाही. आणि काय पाहिजे तर म्हणजे हे भीतीच नसल्यामुळे भिडण्याची आणि स्पोर्ट्समुळे भिडण्याची वृत्ती जी असते ना ती ऑब्विसली माझ्या अंगात आलेलीच होती. त्यामुळे हे गुण म्हणजे वाचन, अभ्यास नसला तरी या गुणांमुळे मी पत्रकारितेत पुढे गेलो. आणि बघायचं तर इतर विचारायचं तर मला सोशलची खूप आवड आहे. ते मला वाटतं हे गुण कदाचित माझ्या आईमुळे आले असतील असं मला वाटतं की आई माझी खूप सोशल होती आणि त्याच्यामुळे पहिल्यापासून आवड की मी ठरवलं की मुळात आधी पत्रकार म्हटल्यानंतर असं असतंय की एकदा कार्ड आलं तुमच्याकडे पत्रकारितेचं, आयडेंटिटी कार्ड आलं की डोक्यात हवा जाते की मग आपल्याला वाटतं की आपण खूप ग्रेट आहोत, आपल्याला सगळं समजतंय, लोकांनी आपल्याला स्पेशल इंटरव्ह्यू दिला पाहिजे, इन्व्हिटेशन दिलं पाहिजे, आम्हाला बसायला खुर्च्या दिल्या पाहिजेत, आम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि तो जर नाही दिला तर मग काय खरं नसतंय. मग आपण त्याचे सगळे निगेटिव्ह समोरच्यांचा चुका काढत बसतोय, त्याला त्रास कसा द्यायचो, हे जे असते ना हे जनरली होतंय सगळीकडे. त्याच्यापासून मी पहिल्यांदा ठरवले. काय म्हणताय? नाही, मी म्हटलं खरं तर त्याबद्दलच आता विचारणार होते. तुम्ही पण बोलत होतात, कम्प्लीट करा मग बोलते. ओके. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून तो नम्रपणा किंवा काही जरी अप टू आतापर्यंत, आता वरिष्ठ पत्रकार म्हटलं जातं किंवा आवृत्ती प्रमुख म्हटलं जातं, ज्या लेवलला मी अजूनही मला हाच कोणी इन्व्हिटेशन दिलं पाहिजे, मला रिस्पेक्टच ठेवला पाहिजे, मला असंच केलं पाहिजे असं मी कधीच अपेक्षा ठेवत नाही. तो आपोआपच रिस्पेक्ट येतो तुमच्या वर्तणुकीवरनं, तुमच्या बिहेवियर ते आपोआपच चालून येतंय की त्याच्यामुळे मला वाटतंय की डे फर्स्ट पासून मी जमिनीवर जो आहे तो अजूनही आहे आणि तो मी स्वभावात तर आहे पण जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. आणि हे करत असताना मला सोशलची आवड अशी आहे की अरे सामान्य माणूस असला ना, आपण काय करतोय की कुठला आमदार, खासदार, मंत्री असेल, पॉलिटिशियन की आम्ही त्याच्या मागणं पळतोय, पत्रकार सगळे रिस्पेक्ट साहेब साहेब म्हणतो. पण सामान्य माणूस जर आला, ऑफिसला आला किंवा समोर भेटला तर आमचं वागणं वेगळं असतं. पण कदाचित मी त्याला अपवाद असेल. मला सामान्य लोकांमध्ये राहायला, बोलायला, त्यांच्याशी कनेक्ट व्हायला खूपच आवडतं. त्याच्यामुळे मी त्या लोकही ती माझ्याशी चांगली कनेक्ट होतात आणि त्याच्यामुळे ही लोक माझ्याशी विश्वासाने बोलतात. मग मी या लोकांना काय करतो, विश्वास निर्माण झाला पाहिजे तर आम्ही लोक आता या लेवलला काम करत असताना आमचे जिल्हाधिकाऱ्यांशी संबंध असतात, जिल्हा पोलीस प्रमुखांशी संबंध असतात, सगळे पोलीस ऑफिसर म्हणा किंवा गव्हर्नमेंटची यंत्रणा थोडंफार आम्हालाही घाबरून असते ते. मग पण आम्ही त्यांना त्रास, त्यांच्याशी मैत्रित्वाचे संबंध असतात. पण सामान्य लोकांचे प्रश्न काय असतात, त्यांचा आजारपणाचा असतो, कुणाला रक्त पाहिजे असतं, कुणाचं ऑपरेशन पाहिजे असतं, कुणाला कोणतरी त्रास देत असतो, पोलीस स्टेशनवर ओळख पाहिजे असते. ही जे साधे साधे प्रश्न आहेत जे आम्ही एका फोनवरनं करू शकतो कुठेही न जाता, ही मदत मी पर्टिक्युलर सगळ्यांना करतो. विशेषतः मेडिकलच्या संदर्भातलं तर करतोय. म्हणजे सांगायचं तर या कोरोना काळामध्ये मला वाटतंय मी अगदी अभिमानाने सांगेन की माझ्या मदतीमुळे किमान 15 ते 20 जणांचे प्राण वाचले असतील, एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सुद्धा. म्हणजे एवढी मदत केली त्यांना. मदत म्हणजे काय तर या गव्हर्नमेंटच्या यंत्रणेला हातात ठेवून, कुठे धमकी देऊन किंवा काय नाही, सगळ्यांना मदत करण्याचं नेचर मी पहिल्यापासून ठेवतोय. आपल्याकडे जे एनजीओज आहेत, जे वृद्धाश्रम असतील, जे त्यांच्यासाठी मी बॅकबोन म्हणून काम करतोय. जे आहेत वृद्धाश्रम त्याच्यासाठी आहेत. तुम्हाला माहित आहे की तुम्ही लोक पण त्या अनावच्या वृद्धाश्रमामध्ये जातात.
आनंदाश्रयमध्ये. तिकडे तुम्ही बघाल, तिकडच्या बबन काकांना विचारल्यानंतर सांगतील की प्रत्येक त्यांच्या ऍक्टिव्हिटीज या त्याचा माझा सपोर्ट असतोय. आदिवासी मुलांसाठी आम्ही फार मोठं हॉस्टेल उभं केलं आहे. आदिवासी मुलांसाठी जो आम्ही काम करतोय ते खूप एक्स्ट्रीम लेवलला आहे. ज्या आदिवासींना आम्ही वानरमारे म्हणून हिणवतो आणि घेत नाही, त्या आदिवासींची मुलं आमच्या प्रयत्नांमुळे आता स्कॉलरशिप परीक्षांना बसायला लागली. त्या आदिवासींची मुलं व्यसनापासून फार लांब गेली आहेत. त्या आदिवासींची मुलं स्पोर्ट्समध्ये राज्यस्तरावर आता नाव यायला लागले, कॉलेजमध्ये जायला लागली आहेत. इतपत डेव्हलपमेंट केली. HIV ग्रस्तांसाठी काम करतोय. त्याचबरोबर जे हे अंध अपंग वगैरे मुलं असतील, या सगळ्या मुलांना आम्ही भरपूर पैकी मदत करतोय. आणि ती सुद्धा असं कुठेही ही नाहीये, म्हणजे पडद्याच्या आड राहून काम करायचं आणि सहजसोपं. आता हे करायचं म्हणजे काही लोकच मला मदत करतात. ज्यावेळी एखाद्याला गरज असेल, मी तुला आणखीन एक उदाहरण यातलं सोशल मधलं सांगितलं की अलीकडेच मला पूजा धुरी नावाची एक कर्णबधीर मुलगी आहे, जी आर्टिस्ट आहे, जी लहान, तिचे आई आणि बाबाही कर्णबधीर आहे. आणि त्या मुलीला असंच झालं की ती मुलगी शिकत शिकत त्या कर्णबधीर मधनं ती पुढे आर्टिस्ट झाली. म्हणजे नॉर्मल मुलांच्या कॉलेजमध्ये, सांगली आर्ट कॉलेजमधनं ती फर्स्ट तर आली, पण दिव्यांग मुलांमधून महाराष्ट्रात पहिली आली. वेतूर या गावातली मुलगी आहे, इंटिरियर मध्ये राहते. पण बिचारीची परिस्थिती, आई शेतमजूर, आई बाबा, घरात तर काय परिस्थिती नाही, पुढे काय करायचं, तिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. आणि ती फर्स्ट झाली. म्हणजे आता पुढे काहीच नाही, सगळे सोर्सच बंद पडले, आता घरीच बसायचं अंधाऱ्या खोलीत. आणि ती सुसाईडचा विचार करते. त्यावेळी तिचे विचार करत होती. ज्यावेळी तिचे टीचर मला येऊन भेटले, त्यांनी मला म्हटलं की शेखर, या पूजासाठी काय करता येईल का, कारण ती खूपच याच्या मूड मध्ये गेलेली आहे आणि त्या मूड मध्ये ती सुसाईड करण्याची शक्यता आहे. हे ज्यावेळी समजलं, त्यावेळी आम्ही त्याच्या सरना घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. आणि त्या मुलीचं बिचारीचं स्वप्न होतं की मी मोठी ही आर्टिस्ट होईल, माझी मस्तपैकी गॅलरी असेल, स्टुडिओ असेल, असं तिचं स्वप्न. पण सांगणार कोणाला, बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, पैसे नाहीत. पेंटिंग म्हणजे ही खायची गोष्ट नाहीये, म्हणजे त्याच्यासाठी लागणारं मटेरियल काही लाखो रुपये लागतात. तिचं ते स्वप्न बघून तिने बिचाऱ्याने आपण म्हणजे हे सर तिला काहीतरी राहिलेला कॅनव्हासचा तुकडा द्यायचे, संपायला आलेले पेनचे हे द्यायचे किंवा वापरलेले ब्रश द्यायचे, त्याच्यात त्या तुटक्या कॅनव्हासवरती पिक्चर काढायचे आणि भिंतीवर, आपल्या घरच्या भिंतीवर अशी चिकटून ठेवायची आणि तिला ती गॅलरी वाटायची. बिचारीला स्वप्न ते तिकडेच होतं त्याच्यात. ज्यावेळी मला हे समजलं, त्यावेळी मी तिच्यावर एक चांगलं आर्टिकल लिहिलं आणि तिचा एक लाईव्ह इंटरव्ह्यू पण केला. म्हणजे ती त्या आपल्या मूक भाषेत सांगत होती. सर मला ते एक्सप्लेनेशन देत होते. आणि तुला सांगू की मला जे अपेक्षित होतं तिचं स्वप्न, कारण तिला सर मला म्हणाले की तिची मेडिकल टेस्ट झालेली आहे, तिला ना हेअर लॉस तेवढा नाहीये, तिला एक विशिष्ट प्रकारचे पण जे लाखभर रुपये किमतीचे कानाचे जे मशीन असतं, ते जे इम्पोर्टेड असतं, ते जर दिलं तर ती ऐकू शकेल आणि ती जर ऐकायला तिला आलं तर ती बोलू शकेल. असं सरनी ज्यावेळी मला सांगितलं, तिचे मेडिकल रिपोर्ट पूर्वीचे दाखवले आणि मी त्या आर्टिकल मधनं लोकांना अपील केलं की चांगले हिला आपण घडूया. 3 दिवसामध्ये तुला सांगू, जवळपास 3.5 लाख रुपये लोकांनी तिच्या अकाउंटवर जमा केले. की त्यातले, आणि एकाने तर कानाचं मशीनचं सगळे 1 लाख रुपये खर्च केले. तिला आम्ही लगेच कोल्हापूरला नेलं. कोल्हापूर की पुण्याला घेऊन गेले आणि ते मशीन तिला सगळं चेक करायसाठी लावलं कानाला आणि तिला आवाज यायला लागले. तुला सांगू, ते आवाज, त्या सरने मला व्हिडिओ पाठवलेले, तिचे आवाज कानाला आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघण्यासारखा होता. मला त्यांनी मुद्दामून पाठवलेले व्हिडिओ, ते मी अजूनही जपून ठेवलेत. आणि ते ऐकायला सुरुवात झाली तिला. आता त्याच्यानंतर तिची स्पीच थेरपी सुरू झाली आहे. ती आणखीन 6 महिन्यांनी बोलायला लागली. दरम्यान काय झालं, पैसे जमा झालेले ना, मी त्यांना निरोप पाठवला, तिला जेवढी स्टेशनरी पेंटिंगची लागेल तेवढी तिकडे खरेदी करा मोठ्या दुकानावर. सर तिला दुकानावर घेऊन गेले. मोठं दुकान होतं आणि तिला सांगितलं, तुला वाटेल तेवढे रंग घे, जे काय लागेल ते घे पेंटिंगसाठी. ती बघितलं आणि ती त्या दुकानात रडायला लागली जोरात. त्यावर तो मालक आला आणि विचारलं की काय झालं. त्या सरनी सांगितलं, हिला बोलता वगैरे येत नाही, असं असं झालं, असं घडतंय तिच्या आयुष्यामध्ये. आणि जिला 500 रुपये खर्च करणं म्हणजे दिव्य होतं, त्याला
25,000चं मटेरियल त्यावेळी खरेदी केलेलं आणि ते बघून ती रडायला लागली. त्यावेळी त्या दुकान मालकाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिला कन्सेशन दिलं ते ऐकून. आणि तिच्यानंतर ती मुलगी आली, आता तिची स्पीच थेरपी सुरू आहे, आणखी 5-6 महिन्यानंतर ती बोलायला पण लागेल. पण तिला आम्ही टास्क दिलाय की तुझं पहिलं एक्झिबिशन आम्हीच लावणार आहोत. ती आता तिला 50 पिक्चर्स ती काढते, किमान 50 तरी पिक्चर्स तुझी तयार झाली पाहिजे मोठ्या एक्झिबिशन साठी. आणि माझ्या एका मित्राने तिच्यासाठी तिच्या स्टुडिओसाठी म्हणून कुडाळमध्ये जागा दिली आहे फ्री ऑफ वापरायला. या ठिकाणी तिने स्टुडिओ करायचा, आपला पिक्चर्स काढायची, विकायची. अगदी हार्ट ऑफ सिटी आहे ती जागा. एकही रुपया न देता जेवणाची व्यवस्था ते करायची तयारी दर्शवली आहे. अजून ती बाहेर पडली नाही. आता सध्या ती पिक्चर्स काढते वेगवेगळे. आणि मला वाटतंय की आणखीन 4-5 महिन्यानंतर पहिलं एक्झिबिशन लागेल आणि त्यावेळी ती बोलायलाही लागेल. माझ्याकडे व्हिडिओज आहेत तिला जे ऐकायला येत नव्हते, बोलण्याची तिची जी भाषा होती आणि त्याच्यानंतर बोलतानाची. हा चमत्कार लेखनीच करू शकते. हा सुद्धा मला वाटतं की माझ्या आयुष्यातले असे अनेक प्रसंगापैकी ती आहेत की हे खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतोय की मी पत्रकार झालोय. बस काय सांगणार. नाही, खरंच खूप खूप ग्रेट असे अनुभव आहेत आणि सगळेच अनुभव खरं तर आपल्याला ऐकायला आवडले असते, पण वेळेचा अभाव आहेच अर्थात. त्यामुळे जेवढं आम्ही ऐकले ते नक्कीच अंगावर काटा आणणारे, अगदी भारावून टाकणारे असे होते. तर सर, खरं तर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पण कुठेतरी आता हा आपला चौथा स्तंभ लोकशाहीचा डळमळल्यासारखा वाटायला लागलाय. तर यावर तुमचं मत काय? खरं तर आपल्याच पेशावर बोलणं म्हणजे फार कठीण असतंय. पण हे वास्तव आहे जे मगाशी मी सांगितलं. ज्यावेळी आम्ही समाजातल्या चुका काढायला जातो किंवा भ्रष्टाचार वगैरे, हा भ्रष्टाचार करतोय, तो करतोय, अमुक करतोय, दाखवतो, त्यावेळी म्हणतात ना, एक बोट दाखवल्यानंतर 4 बोट आपल्याकडे वळलेली असतात. आपल्या पत्रकारितेकडे तर 4ही नाही, आता 5ही बोट वळलेली आहेत सगळीकडे. दुर्दैवाने ती पूर्वीची पत्रकारिता राहिलेली नाही, बंधनं राहिलेली नाही. प्रत्येक पत्रकारितेचे म्हणजे जे ज्या एजन्सीज आहेत त्या कुठल्या तरी पक्षीय माइंडसेट घेऊन जात आहेत. तो धर्माचा असेल, तो कुठल्या तरी पक्षाचा असेल आणि कुठल्या असं जातं. मला वाटतंय की पत्रकारिता ही अशी असावी की अगदी ट्रान्सपरंट असावी, बॅलन्स असावी. तो कुठल्या अमुक पक्षाचा आहे म्हणून वेगळं लिहायचं, तो अमुक धर्माचा आहे म्हणून त्याच्या विरोधात लिहायचं, तो आर्थिक दृष्ट्या गांधलेला आहे म्हणून असं कधी असतं. सगळ्यांना एका चष्म्यातनं बघायला हवं. आणि मला वाटतंय की ते होत नाही. खरं तुला म्हणजे दुर्दैव आहे. आपल्याकडची पत्रकारिता, विशेषतः कोकणातली किंवा मराठी पत्रकारिता ही खूप प्रगल्भ आणि अत्रे वगैरे, बाळशास्त्री जांभेकर, फार मोठ्यांची नावं आपण घेतो ज्यांनी हे सगळं पत्रकारितेचं विश्व निर्माण केलं. त्याच पत्रकारितेमध्ये आता खूपच वाईट परिस्थिती आहे. बऱ्याच वेळा ते आम्ही अनुभवतो. म्हणतोय ना आपण, सुक्याबरोबर ओलही जळतंय. ऐकून घ्यावं लागतं, इलाज नसतोय त्याला. की सरसकट पत्रकारांना पण जसं पोलिसांना, जसं गव्हर्नमेंट, जसं पॉलिटिशियन शिवाय तसं पत्रकारांना पण आता असे सवय झालेली आहे, तसा राहिलेला नाही. पण मला खात्री आहे की आपण जर प्रामाणिक असलो ना तर लोक सुद्धा विश्वास ठेवतात. हे मी अनुभव घेतो. या एवढा सुद्धा पत्रकारितेचा पाया घसरलेला आहे याचा ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी मी हे पण म्हणतोय की मी एन्जॉय करतो पत्रकारिता. मी माझ्याशी प्रामाणिक आहे. माझ्यावरही सामान्य जनता प्रेम करते, विश्वास ठेवते मोठ्या प्रमाणावर. आणि मी पत्रकारितेतला काय सामान्य लोकांकडनं ज्यावेळी प्रतिक्रिया येतात, ज्यावेळी लोक प्रत्यक्ष मला ओळखत नाही, माझ्याशी त्यांचा काहीही संबंध, तो कोण माझ्या नात्यातला नसतो, मित्रातला नसतो, तो ज्यावेळी माझा फोन नंबर शोधून, त्याचाही त्या विषयाशी फारसा संबंध असा, फोन करतो आणि सांगतो की साहेब आज तुम्ही छान लिहिलं, आमच्या मनातलं लिहिलं, असं ज्यावेळी सांगतो ना, तो खरा आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत असं मला वाटतं. आणि ते प्रत्येक पत्रकाराने तसं करावं. म्हणजे सामान्य माणूस हा टार्गेट आपला, म्हणजे टार्गेट असावा. सामान्य माणसासाठीच पत्रकारिता असावी असं माझं पूर्वी मत होतं, आजही मत आहे. आणि मेन म्हणजे ना, सगळ्यांसाठी,
ही पत्रकारिता आहे आणि सगळ्यांनी ते तुमचं म्हणजे पत्रकारांचं लिखाण असं असलं पाहिजे की ते सगळेजण ऍक्सेप्ट करू शकतील. येस येस, आता बरोबर आहे. हा म्हणजे आत्ताचे पत्रकार तुम्ही म्हणाला जसं ज्या एजन्सी सोबत ज्या पक्षासोबत जोडले गेलेले असतात, मग त्यामुळे असं होतं की प्रेक्षक सुद्धा किंवा ऐकणारे आपण जी जनता आहे ती सुद्धा मना विभागली जाते. म्हणजे एक परत पर्टिक्युलर मी आणखीन एक म्हणेन, म्हणजे ही वेगवेगळी पत्रकारितेची वेगवेगळी क्षेत्र आहेत. पॉलिटिक्स आहे, क्राईम असतो, सोशल हे असतात, तुझं ऍग्रिकल्चर, जे जे काय आहे तसं आहे. तशा पद्धतीचं आम्ही एज्युकेशन म्हणा किंवा इतर याच्यासाठी आम्ही एक काम करतोय, जे मी अगदी अभिमानाने सांगेन की आपल्याकडचा कोकणातला जो टॅलेंट आहे, तो खरंच आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा बरंच काही करण्यासारखं सोशल प्लॅटफॉर्म वरनं गरज आहे. तसं मी ना बरीच लोक मुलं आपल्याकडची जी आता मला सगळ्यात माझा आवडीचा एक हे असतं की आपल्याकडचे जे यंगस्टर्स आहेत, पूर्वी लोक आमच्या कोकणातून आपल्या महाराष्ट्रातून खूप चांगली चांगली नावरूपाला आली, ज्यांची बरीच नावं सगळ्यांना तोंडपाठ आहे, बऱ्याच वेळा मीडियातून त्यांचं येत असतंय. पण मला नवीन नवीन कोणतरी तयार होणारे असतात, जे आयडॉल म्हणून पुढे येऊ शकणारे असतात, अशांना हायलाइट करायला किंवा त्यांच्यावर फोकस करायला मला खूप आवडतंय. अशी बरीच मुलं आपल्या विदेशांमध्ये आहेत, जी काम करतायत, वेगवेगळ्या पोस्टला आहेत आणि ती खऱ्या अर्थाने आयडॉल आहेत. अशा मुलांची मी सगळ्यांची कनेक्ट असतो. बरीच मुलं विदेशात, मी नाव घेईन आपली निखिल मोरे, जिला आम्ही सई म्हणून निकनेमने ओळखतो, जी मून मिशन साठी काम करते, जी अंतराळ संशोधन याच्यात फार मोठ्या लेवलला काम करते. जी सुषमा ठाकूर म्हणून कुडाळची मुलगी आहे, जी जगातल्या सगळ्यात मोठी बँक, जी युएस बँक किंवा जेबी मॉर्गन म्हणतो, म्हणजे आपल्या जे रिझर्व्ह बँक, अशा 200 रिझर्व्ह बँक एक केल्यानंतर त्यांची एक बँक होते, त्या बँकेची ती व्हाईस प्रेसिडेंट आहे, जी आपल्या कुडाळची आहे. बरेच IAS IPS ऑफिसर्स आहेत, मोठमोठ्या लेवलला गेलेले आर्मी मधले ऑफिसर्स आहेत. हे सगळे माझे दोस्त आहेत. सगळ्यांना मी एका ह्याच्यात कनेक्ट केलंय आणि त्यांचं ज्ञान, त्यांचं मार्गदर्शन आताच्या या इकडच्या मुलांना मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यासाठी दर 15 दिवसांनी एक वेबिनार असतो. इन्स्पिरेशनल बिईंग नावाचा एक फोरम केलाय. मी इकडे बसलेला असतो, US मध्ये ती सुषमा ठाकूर बसलेली असते आणि एक आहे, असे फोरम आम्ही सगळे एकत्र येतोय आणि IAS IPS वेगवेगळ्या IT फील्ड मधली लोक असतील, बँकिंग मधली असतील, हे सगळे आयडॉल आम्ही किंवा त्या आणतो. ते लोक मार्गदर्शन आपल्या मुलांना करतात. आता 20वा जवळपास कोरोनापासून आम्ही सुरू केलंय, कंटिन्युअस चालू आहे. 20वा एपिसोड होता. यावेळी सुरेश प्रभू स्वतः मार्गदर्शन करायला आलेले. तशाच आमच्या सिंधुदुर्गच्या ज्या अँबॅसिडर आहेत भारतात, म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये, प्रतिभा पारकर म्हणून, कोणाला माहित पण नाही, हे आपल्या सिंधुदुर्गातलीच आहे, कन्या सिंधुदुर्गची, जी भारताची राजदूत म्हणून काम करते, त्या मार्गदर्शन करायला आलेल्या. त्याच्यानंतर मार्गदर्शन मला वाटतं मंजुलक्ष्मी मॅडम होते, आपल्या ज्या कलेक्टर आहेत. ही लोक येऊन या आमच्या फोरममधनं आपल्या कोकणातल्या किंवा मराठी मुलांना मार्गदर्शन करतात. तो एक आम्ही फोरम पण तयार केलाय, म्हणजे या फील्डवर सुद्धा आम्ही काम करतोय. किंवा फक्त पत्रकारिता असं नाही, सोशल आहे, त्याच्याबरोबर एज्युकेशन साठी पण, जसं स्पोर्ट्स साठी करायचं तसं आता या लेवलला पण काम करतोय. नक्कीच. नाही, खरंच तर काम खूप अफाट आहे. अजूनही जाणून घ्यायला आवडलं असतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे अर्थात. तर आज खरं तर तुमची मुलाखत चालली आणि अनेक अनुभव जाणून घ्यायला खरंच आवडतंय. तुम्ही सुद्धा अनेक मुलाखती घेतल्या आहात, तर तुमच्या स्मरणात राहिलेली अशी एखादी मुलाखत, त्याबद्दलचा अनुभव काय सांगा? मुलाखत म्हणायची तर खूपच फार मी भाग्यवान आहे की फार मोठी मोठी माणसं त्यांच्या इंटरव्ह्यू करायला मला भाग्य मिळालं. मी बाबासाहेब पुरंदरेंचं नाव घेईन, मी जयंत नारळीकरांचं नाव घेईन, मी जे आपल्या परम कॉम्प्युटर जो डेव्हलप केला, परम महासंगणक भटकर सर, त्यांचं मी नाव घेईन. आपल्या भारताचे एअरफोर्सचे प्रमुख एअर मार्शल भागवत सर, त्यांचं मी नाव घेईन. ही सगळी लोक ना, अगदी मी त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेत. मला भागवत सरांबद्दल जे आपल्या एअर मार्शल बरोबर बोलणं, कनेक्ट होणं, नॉट अ जोक.
म्हणजे ही जी मोठी माणसं असतात ना, त्या मोठ्या माणसांबरोबर ज्यावेळी आपण इंटरव्ह्यू घ्यायला जातो त्यावेळी आधी आपल्याला तयारी करावी लागते. आपण जर सो काय असू आणि जर तर ते कचरा करून टाकतात म्हणजे. आणि नाहीत, कारण एवढ्या मोठ्या लोकांचा इंटरव्ह्यू करणं, त्यांचा वेळ घेणं, मग वाचन तर नाही, मग त्याच्यासाठी मग आपण नेटवरनं माहिती घेणं वगैरे, थोडा अभ्यास वगैरे करतोय आवड असलेल्या फील्डमध्ये आणि जातो. जयंत नारळीकर सरांचा इंटरव्ह्यू घेण्याची तर फार माझं ते पहिल्यापासून स्वप्न होतं. मी त्यांचा फॅन आहे जयंत नारळीकरांचं. जे खगोलशास्त्र त्यांचं पुस्तक वगैरे मी वाचलेलं होतं आणि माझ्या मनातले प्रश्न होते, पण जयंत नारळीकरांना भेटायचंच असं लहानपणीपासून वाटायचं. आणि त्या माणसाचा, एवढ्या मोठ्या महापुरुषाचा थेट इंटरव्ह्यू घ्यायला मला संधी मिळाली. केवळ तेच नव्हते की त्यांच्या मिसेस देखील फार मोठ्या सायंटिस्ट आहेत. तर हे अनुभव हे खूपच नम्र असतात लोक. जे जरी मी तुला सांगितलं, मला आश्चर्य वाटतं की एवढी मोठी लोक, देशासाठी, या जगासाठी कार्य करणारी लोक एवढी नम्र कशी काय असू शकतात. एअर मार्शल सारखा एवढा मोठा भारतीय वायुसेनेचं नेतृत्व करणारा अधिकारी ज्यावेळी आमच्याशी बोलतो ना, ते वाटत पण नाही की एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा आपण इंटरव्ह्यू घेतोय. जेवढे त्यांची लेवल मोठी ना, तेवढे ते नम्र असतात. म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच असतंय. फक्त आपण त्यावेळी सुद्धा तेवढं नम्र झालं पाहिजे. ज्यावेळी आपल्याला समजत नाही ना, त्यावेळी पहिल्यांदा सरेंडर व्हावं लागतं की सर, यातलं माझं ज्ञान खूपच अपुरं आहे, पण मला याचं क्लेरिफिकेशन द्या. ती खूप छान पद्धतीने देतात. असे जेवढे बाबासाहेबांचं तर फार, बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू मी 3 वेळा घेतलाय. 3 वेळा मला संधी मिळाली वेगवेगळ्या पद्धतीत. तर हे असे कितीतरी आहेत, मी आता आठवतही नाही, लिस्ट नाही, की अशा मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायची मला संधी मिळाली. आणखीन काही काश्मीरमध्ये मी सरेंडर, जे टेररिस्ट सरेंडर झालेले असतात अशा लोकांशी पण बोललोय. काश्मीरमध्ये मी जवानांबरोबर जेवढे बोललोय तेवढंच तिकडच्या पॉलिटिशियनचे इंटरव्ह्यूज केले. तृतीयपंथी मला मी आता 5 की 6 राज्यांमध्ये मला रिपोर्टिंगसाठी पाठवलं गेलंय आजपर्यंत माझ्या प्रेसकडनं. मला आठवतंय की मध्य प्रदेशची विधानसभाची निवडणूक अटेंड करायच्यासाठी मला पाठवलं. त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये आमदारकीसाठी तृतीयपंथी पण उभे राहतात. आणि आपण जेवढं तृतीयपंथीकडे ज्या अँगलने बघतो तसं नसतं. मध्य प्रदेशमध्ये त्याला खूप रिस्पेक्ट असतो. मग अशा तृतीयपंथी जी लोक असतात त्यांच्या कोठीवर जायचं, त्यांचे इंटरव्ह्यू, ते वेगळंच जग असतं आमच्या दृष्टीने. ते अशा लोकांचे इंटरव्ह्यू घेताना सुद्धा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा, म्हणजे बरंच शिकता येतं, अनुभवता येतो. असे खूप इंटरव्ह्यू घेतले मी आजपर्यंत आणि बऱ्यापैकी एन्जॉय पण केलंय त्याच्यात. नाही, नक्कीच. आणि प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रत्येक मुलाखत आपल्याशी आयुष्यभरासाठी जोडली जाते आणि नक्कीच खूप अमेझिंग असे अनुभव आहेत. स्वतःला पण काही बरंच शिकता येतं. म्हणजे लोकांना ज्यावेळी आम्ही सांगतो त्यावेळी त्यातनं बरंच आपल्याला पण ज्ञान मिळते अशा लोकांकडनं. नक्कीच, नक्कीच. तर सर, यासोबतच तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सर, हे पुरस्कार नक्कीच आपल्याला, जसं आपल्याला हे सगळे अनुभव काहीतरी शिकवून जातात, त्याचप्रमाणे पुरस्कार सुद्धा आपल्याला काहीतरी देऊन जातात. तर अशा एखाद्या पुरस्काराबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. हो, खरं सांगू, पुरस्कार ठीक आहे. पुरस्कारामुळे आपल्याला एक वेगळा स्टेटस मिळतोय, एनर्जी मिळते, हे खरं आहे. आतापर्यंत मला अनेक राज्य पुरस्कार मिळाले, राज्यपालांच्या हस्ते मिळाले, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले, जिल्हा पातळी, विभाग पातळीवरचे असे भरपूर पुरस्कार मिळाले. म्हणजे घरी येऊन जर बघशील तर सगळं भिंत मानपत्रांनी वगैरे भरलेली आहे. पण खरं सांगू की या पुरस्कारांपेक्षा सुद्धा ना, मी मगाशी पण तुला बोललो की एका ज्यावेळी सामान्य माणसाचा फोन येतो ना, ज्याचा काही संबंध नसतो, आणि त्या घटनेशी इनडायरेक्टली तो कनेक्ट असतो आणि तो ज्यावेळी शाबासकी देतो ना, तो खरा पुरस्कार असतो. आता एक्झाम्पल सांगतो की गेल्या महिन्यामध्ये मी महसूल डिपार्टमेंट, म्हणजे महसूल डिपार्टमेंटमध्ये जी सर्वसामान्यांची फसवणूक होते, जी लोकांच्या प्रॉपर्टीवर खोटी कुळं दाखवून प्रॉपर्टी लुटली जाते, असे हे प्रकरण होतं. ते फार रिस्की होतं. मी त्या प्रकरणाच्या विरोधात जोरदार आवाज उठवला. तो एवढा त्याला रिस्पॉन्स भेटला की ती फार, त्याच्यात म्हणजे फार मोठी लोक होती, कोट्यावधीचा भ्रष्टाचार होता. ही ओपन करणं सोपी गोष्ट नव्हती. मी त्याला हात घातला आणि
त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि तुला सांगू म्हणजे भरपूर आता अजून ऍक्शन चालू आहे. मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले, चौकशी कमिटी नेमावी लागली, सगळं झालं. पण त्या काळात ना मला जे फोन आले सामान्य माणसाचे, त्यातला एक फोन सांगतोय की एका महिलेचा फोन आला, एका बापाची मुलगी होती ती, तिने मला असा फोन केला की सर तुम्ही जे लिहिलं त्याच्या ते एवढं खरं आहे की आम्ही पण तशाच पद्धतीने या महसूलच्या तहसीलदारमुळे आम्ही लुटले गेलो, त्याने आमची फसवणूक केली वगैरे. आणि ही एवढी मोठी फसवणूक होती की माझ्या बाबांना पॅरलाइज झाले, बाबा अटॅक आला आणि पॅरलाइज झाले. बाबा प्रचंड डिप्रेस मध्ये गेले, त्यांना पुन्हा नॉर्मल करेपर्यंत म्हणजे आमच्या कुटुंबाची वाताहत लागली. आम्हाला साथ देणारा, समजून घेणारा, सपोर्ट करणारा कोणी नाही. आम्ही खूप डिप्रेस मध्ये होतो. पण आज तुमची मी बातमी आम्ही वाचली, जी आमच्या मनातली दगदग होती, आम्हाला कुठे न्याय मिळू दे अगर नको मिळू दे, पण आमच्या मनातली जी दगदग होती, राग होता, रोष होता, आमच्या बाजूने पण कोणतरी आहे असं आम्हाला हे समजलं. आणि या बातमीतनं तुम्ही ते सगळं बाहेर काढलं, त्याच्याबद्दल तुमचे आभार. म्हणजे प्रत्यक्ष भेटून येऊन आम्हाला आभार मानावे असे वाटतायत तुमचे. पण हे जे तुम्ही आमच्या मनातली जे घुसमट जी होती ती तुम्ही जगासमोर आणली आणि आम्हाला मोकळं केलं ना, याच्यात पेक्षा आणखी मला वाटतं की अशी लोक ज्यावेळी बोलतात, सामान्य लोक, त्यावेळी याच्यापेक्षा आणि पुरस्कार काय ते असू शकतात. बाकीचे आहेत पुरस्कार, ते ठीक आहे, ते आपलं घर सजवण्यासाठी, ऑफिस सजवण्यासाठीच असतात. पण हे पुरस्कार मला माझ्या दृष्टीने खूप मोठे वाटतात. नाही, खरंच खूप खूप उत्तम आणि खरंच खूप खूप अगदी सगळ्यांच्या जवळच असं वाटेल असा तुम्ही पुरस्कार आज आमच्या सोबत शेअर केलात. आणि एक जाता जाता सांगेन, सॉरी टू डिस्टर्ब यू, हे सगळं करताना ना एक सपोर्ट लागतो. म्हणजे हे जनरली तुला सगळ्या याच्यात इंटरव्ह्यूज मध्ये कोणाच्या मिळत असते की एका पुरुषा मागे एका बाईचा हात असतो, अमुक तमुक सगळं. पण माझ्या बाबतीत तसंच आहे. म्हणजे हे जाणीवपूर्वक सांगायचं किंवा असं नाही, पण मी जी पत्रकारिता करतोय म्हणजे क्राईम मध्ये सुद्धा माझी बऱ्यापैकी मास्टरी. आता थोडं कमी केलं, मी सोशल कडे वळलो. मला ना म्हणजे भिडायची पहिल्यापासून आवड होती, त्याच्यामुळे हे सगळे धोके पत्कर जेवढे मी जातो, अंगावर घेतो, तेवढे धोके असतात, तेवढा त्रास असतो, खूप त्रास असतो. ह्या फील्डमध्ये जर तू मानसिकदृष्ट्या सक्षम नसशील ना तर टिकूच शकत नाही. ज्या पद्धतीने मी काम करतोय त्या पद्धतीत गेल्यानंतर तर तो जो त्रास असतोय तो आम्हाला जाणवतो. पण हा आमचा पार्ट ऑफ जॉब झाला, आता सवय झाली, आम्ही अगदी हसत हसत याला सामोरे जात असतो. पण आमची जी फॅमिली आहे, म्हणजे अप टू पहिल्यांदा माझ्या आईपासूनच मी सुरुवात केली, आईबाबांपासून. पण सुरुवातीपासून मी या फील्डमध्ये प्रामाणिक राहिलो, मी या वेगवेगळ्या व्यसनांपासून दूर राहिलो. हा सगळं आमच्या आईबाबांचं आमचे संस्कार असलेले. आणि पहिल्यापासून सांगितलेलं होतं की कुणाला फसवायचं नाही, सामान्य गरीब जो गरजवंत असतो त्याला मदत करायची. पहिल्यापासूनच आईने आणि आमच्या मनावर बिंबवलेलं होतं, जे आजपर्यंत आम्ही फॉलो करत आलेलो आहे. त्याचबरोबर मी माझ्या मिसेसचा पण जाणीवपूर्वक करेन इकडे उल्लेख की मला माहित आहे की त्यांना काय भोगावं लागतं. मला बऱ्याच वेळा असं बाहेर पडावं लागतं, मी घरात पण सांगत नाही. एकदा गेलो तर रात्री अपरात्री कधी येतो. आणि हे जे धोके घेत असतो, जे पेपरातनं वाचत असतंय, कधीही काही होऊ शकतं ह्या फील्डमध्ये. काही आता आपण पेपरमध्ये वाचत असतो, काही सांगता येत नाही, एवढे पंगे घेतो आम्ही एवढ्या मोठमोठ्या लोकांबरोबर. तर मला माहित आहे की त्यांची मानसिकता काय असेल हे मी समजू शकतो. पण हा जॉबचा एक भाग असतो. तर आजपर्यंत त्या बाबतीत मला बऱ्यापैकी साथ मिळालेली आहे. म्हणजे घर सांभाळणं ही सोपं गोष्ट नाही, मी बाहेर असं सोडलेला असतो अशा त्याच्यामुळे मी खरंच या याच्यात माझ्या फॅमिलीचे, माझ्या मिसेसचे म्हणा, मुलीचे म्हणा, किंवा माझ्या आई बाबांचे आणि मित्रपरिवार माझा फार मोठा आहे. वेलविशर म्हणतोय ना, म्हणजे जे मला खात्री आणि त्या सगळ्याच्या ताकदीवर मी भिडायची ही जी वृत्ती आहे ना ती करतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतंय ताकद आणि ह्या गोरगरिबांचे आशीर्वाद, प्रामाणिक पत्रकारिता केल्यामुळे याच्यावर पण आजपर्यंत मला हे सगळं यश या टप्प्यापर्यंत तर मी येऊन पोचलोय. आता मी आमच्या तरुण भारतचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही एडिशनचा इन्चार्ज म्हणून मी काम करतोय. दोन्ही एडिशन मी बघतोय, सध्या असतोय ओरो सिंधुदुर्गात बसून असतोय. पण एक सामान्य पत्रकार, एका वेंगुर्ल्यातला मी एक सामान्य पत्रकार, त्यापासून
इथपर्यंतची झेप, अनेक अगदी अप टू देशाच्या सीमेपर्यंत जाऊन केलेलं रिपोर्टिंग म्हण, 5-6 राज्यांमध्ये केलेलं रिपोर्टिंग, ही जी झेप आहे ना, ती मला वाटतंय की या सगळ्याचा परिपाक म्हणावा लागेल. नाही खरंच हे सगळ्या गोष्टी एक चांगला पिलर, एक चांगला सपोर्ट असणं तितकंच गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये जर आपल्याला यायचं असेल आणि काम असं धडाडीने करायचं असेल तर खरंच खूप सुंदर अनुभव तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत शेअर केले. तर सर जाता जाता आपण खरं तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्थेत आयोजित गराजलो या नाटकाद्वारे मग पुढे 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे चळवळ सुरू केली आहे आणि ही चळवळ घराघरामध्ये पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगा? खरंच आधी मी सुरुवातीलाच सांगितलं की मी ह्या सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे. मालवणी तर बोलीभाषा आमची आहे आणि मालवणी भाषेसाठी काम करणारा, इकडच्या संस्कृतीसाठी, इकडच्या लोकांसाठी काम करणारा तो कोणीही असू दे, तो माझ्या जवळचा, असं मी त्याला मानतोय नेहमी. ज्यावेळी घरातलो रे घरातलो या ग्रुप कडून मला ज्यावेळी या इंटरव्ह्यू साठी बोलावणं आलं, त्यावेळी मी अगदी पहिल्याच वेळी येस म्हटलं. मी बरंच ऐकून आहे, हे टायटल तर नेहमी फेसबुकवर दिसत असतंय किंवा सोशल मीडियावर दिसत असते, मी माहिती जाणून घेतली त्याची. तर तू बघत असशील तर मी माझी जी वाटचाल आहे, सोशल मधली वाटचाल आणि या तुमच्या घरातलो या ग्रुपची वाटचाल जी आहे ती सेम, याच्या बरीच सिमिलॅरिटी आहे, म्हणजे भरपूर साम्य आहे. कारण तुम्ही लोक, एक तर हे नाटक आहे, या नाटकातून प्रत्यक्ष चळवळीमध्ये उतरणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही मी उपक्रम बरेच बघितलेले आहेत, कोरोना काळात केलेलं तुमचं काम मी बघितलेलं आहे. तुम्ही जे मगाशी मी म्हणत होतो, ज्या आपल्या निराधार वृद्धांसाठी काम करणारे सविता आश्रम म्हणा, आनंदाश्रय म्हणा, यासाठी तुम्ही लोक काम करताय ते बघितलेलं आहे. एज्युकेशन फील्ड मध्ये तुम्ही लोक काम करताय हे बघितलं. त्याच्यापेक्षा कलावंतांसाठी किंवा दशावतारी कलावंतांसाठी तुमचं जे काम आहे किंवा त्यांना मदत तुम्ही ज्या पद्धतीने हा ग्रुप करतोय, हे खरंच म्हणजे एक वाटलं नव्हतं की एक नाटक या माध्यमातून चळवळ वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष फील्डवर उतरून जी चळवळ असते ही वेगळी गोष्ट असते. ते नाटक हे प्रबोधनाच्या माध्यमातून असतं आणि हे तुम्हाला प्रत्यक्ष वर्क करावं लागतं. तुमचे जे स्वयंसेवक किंवा जे सदस्य ज्या पद्धतीने काम करतात, खरंच हॅट्स ऑफ अशा पद्धतीने. म्हणजे मलाही, मी या चळवळीपासून तसा दूर आहे, मला फार त्यावेळी ओळख नव्हती, पण मला वाटतंय की आपल्या सगळ्यांमध्ये जी समाजाला मदत करण्याची जे साम्य आहे ते बऱ्यापैकी मला हे मी जे करतोय त्यातलंच वाटलंय. पण माझी पत्रकारितेच्या माध्यमातून करतोय, तुम्ही नाट्य क्षेत्र निवडलाय आणि त्या माध्यमातून फील्डवर उतरताय, तर मला वाटतंय ही गरजच आहे. आणि आता अलीकडे मी बरंच बघितलंय, बरेच स्पोर्ट्स मध्ये सुद्धा बरेच क्रिकेटचे संघ सुद्धा आता टुर्नामेंट जिंकल्यानंतर त्यातला पैसा अशा आश्रमांना किंवा कोणाच्या मदतीसाठी, कोणाचा घर पडलं असेल त्याला घर बांधून देण्यासाठी, जसं तुम्ही करताय तसं ते करताय. आणि तुम्ही लोक नाट्य चळवळीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणं, किंवा मी पण ऐकलेलं आहे की ज्या ठिकाणी नाटक असतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मध्यंतरच्या काळात काही कलावंतांचा किंवा सोशल वर्क करणाऱ्या लोकांचा, स्थानिकांचा आणि सत्कार करता, हे एक वेगळं इनोव्हेटिव्ह आहे. हे असं झालं पाहिजे आणि हे प्रत्येक फील्डमध्ये जर अशा पद्धतीने जर सोशल अप्रोच जर ठेवला, तर मला वाटतंय की समाज हेल्दी व्हायला किंवा डेव्हलपमेंट जे समाजाची म्हणतो, आर्थिक वगैरे नाही, मानसिक, ते व्हायला काही वेळ लागणार नाही. ही गरज आहे. आणि मला वाटतंय की जो घरातलो हे जो या फोरमवरनं तुम्ही जे काम करताय खूपच छान आहे. म्हणजे त्याच्यासाठी तर माझा सलाम आहे तुम्हाला पण. धन्यवाद सर. तर खरं तर ही चळवळ सर कोकणवासियांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. तर कोकणवासियांनी यामध्ये जास्तीत जास्त सामील व्हायला हवं. तर यासाठी तुम्ही कोकणवासियांना कशा प्रकारे आवाहन कराल आणि तुमचा हातभार आपल्या चळवळीला कशा प्रकारे लागतो? चळवळ जर समाजासाठी असेल तर हातभार, आता एक कुठल्याही गोष्टीला एक फोकस हवा असतो.
मीडिया हे एक असा फोरम आहे की जनजागृतीसाठी किंवा एका वेळी लार्ज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक प्रभावी असं माध्यम असतंय. तर निश्चितपणे मी अशा अनेक फोरमला म्हणा किंवा संस्थांना मदत करत असतो. मला तर खूपच आवडेल की या आपल्या संस्थेला मदत करायला, आपल्या या मीडियाचं टूल वापरून मदत करायला निश्चितच आवडेल. पण मला तुमच्या या प्लॅटफॉर्मवरनं लोकांना आवाहन करायला आवडेल की प्रत्येकाचा विचार केला पाहिजे. आता आणखी जाता जाता थोडं सांगेल, ज्याच्यावर मी आर्टिकल पण लिहिणार आहे, की तुला कल्पना असेल की आपल्या सिंधुदुर्गामध्ये आता एअरपोर्ट, विमानं उतरायला लागली, उडायला लागली. ओके, एवढी डेव्हलपमेंट, सिंधुदुर्ग एवढा पुढे गेलाय. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये एअरपोर्ट, रेल्वे तर आलीच, येऊन गेली. पण कल्पना आहे की सिंधुदुर्गामध्ये गेल्या आठवड्यातली घडलेली घटना की एक शेतकरी त्याच्या बैलगाडीचं चाक तुटलं आणि ते चाक त्याला नवीन घेता येत नाही, त्याच्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही, त्याच्यासाठी एका संस्थेकडे पैसे मागायला आला कर्जावर. हा, आपण आधी बैलगाडी आता बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतंय. अरे बैलगाडी आम्ही म्हणजे लहानपणी बघायचो वगैरे वगैरे समजायचो. तर असं काही नाही, बैलगाड्या अजूनही कार्यरत आहेत ग्रामीण भागात, फक्त आम्ही अंध झालो आहोत, आम्हाला त्या दिसत नाही. बैलगाडी हे एक्झाम्पल आहे, बैलगाडीचं तुटलेलं चाक हे एक्झाम्पल आहे. पण आपण अशा ह्या सामान्य माणसांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत ना, याकडे बघायचंच बंद केलंय. आम्हाला ते आता समस्या वाटत, आपण आता अगदी एअरपोर्ट पर्यंत बघायला लागलोय. हा, तर मला वाटतं हे चुकीचा मार्ग आहे. आपण आपल्याला म्हणजे ते काम पॉलिटिशियननेच केलं पाहिजे, ते काम सरकारी अधिकाऱ्यानेच केलं पाहिजे असं नाही. आपली पण काहीतरी जबाबदारी, जसं तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळता, मी पत्रकार म्हणून माझी जबाबदारी सांभाळतोय, म्हणजे माझ्या कामाच्या बाजूला ठेवून सुद्धा ती सांभाळतोय, तसं प्रत्येकाने केलं पाहिजे आपल्या आजूबाजूला. तो बैलगाडीवाला आहे एक सामान्य, त्याला चाकासाठी किती ते पैसे लागतील. आपण जर 4-5 जणांनी करून केलं तर ते असं एकमेकांना आधार दिला पाहिजे. तो आधार आता अलीकडे बंद झालाय. हा, आपण एका वेगळ्याच याच्यात विश्वात वावरल्यासारखं करतोय. मला वाटतंय की या फोरमच्या माध्यमातून किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना तुम्ही डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा, काय कोण अडचणीत आहे, काय छोटी छोटी तुमची मदत सुद्धा एखाद्याचं आयुष्य घडवू शकते. आणि मला वाटतंय की हाच माझा एक मेसेज देणारा, मी फार कोण मोठा नाही, पण मला वाटतंय की प्रत्येकाने जर आपल्या त्याला पत्रकारच झाला पाहिजे किंवा नाटकच काढलं पाहिजे असं काय नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईल मधनं मदत करू शकतो. ती काय आर्थिकच मदत असली पाहिजे असं नाहीये. एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करायचे फंडे आहेत. तसं प्रत्येकाने मदत जर केली तर हा समाज अधिक हेल्दी होईल असं मला वाटतंय. नक्कीच नक्कीच सर, खरंच खूप चांगला संदेश आपल्या चर्चासत्राच्या माध्यमातून तुमच्याद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलात. आणि खरंच ह्या सगळ्याची खूप जास्त गरज आहे की लोकांनी आता या गोष्टींवरती विचार करून पावलं उचलायला हवी. तर सर खरंच म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्ण जर्नीतले जे काही अनुभव सांगितले, त्या अनुभवांद्वारे नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत ते अनुभव पोहोचलेत. आणि आपला सुद्धा तोच हेतू आहे की असे अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यातून नक्कीच आम्हाला स्वतःला सुद्धा प्रेरणा मिळावी. आणि नक्कीच आपल्या या तुमच्या अनुभवांमधून अनेक प्रेक्षकांमध्ये कुठेतरी विचार करण्याची क्षमता अजून जास्त चांगली डेव्हलप झाली असेल आणि कुठेतरी प्रेरणा मिळाली असेल. इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलं. तर सर खरंच अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आजच्या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे सगळ्या आपल्या टीम कडून मनपूर्वक आभार. आणि मी सुद्धा आभार मानतोय तुमच्या सगळ्या या टीमचे, घरातलो या सगळे निर्माते म्हणा, तुमचे सगळे सहकारी सदस्य म्हणा, की हा एक सोशल प्लॅटफॉर्म ना फार मोठा आहे, अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. आणि मला वाटतंय की आपलीच माणसं, म्हणजे मी सुद्धा स्वतः ते फॉलो करत असतो की आपल्याच माणसांना आपण मोठं केलं पाहिजे, म्हणजे पुढे आणलं पाहिजे, त्यांचे विचार लोकांपर्यंत. आपण बाहेरचं आणतोय आणि लोकांसमोर प्रेझेंट करतो. आपल्याकडे खूप माणसं आहेत. मला वाटतंय की तुम्ही लोक जो हा उपक्रम करताय तो खरंच खूप छान आहे. अनेक जण येत आहेत तुमच्या प्लॅटफॉर्मवर, हे तुमचं यश आहे.
असंच कार्य मला वाटतंय तुमचं चालू राहू दे. माझी जेवढी मदत लागेल या कामासाठी किंवा या तुमच्या सोशल वर्कसाठी ती जरूर माझी मदत मिळेलच. त्याचबरोबर आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये बरेच लोक पाहणारे असतील, त्यांनी एवढं 1 तास, पाऊण तास, 1.5 तास पर्यंत आम्हाला सहन केलं. खरंच त्या सगळ्यांचा मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी असंच आम्हाला पण सपोर्ट करावा, असंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, आमच्यावर विश्वास ठेवावा, एवढीच अपेक्षा ठेवू. आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, तुमच्याकडून आलेले सर्वच प्रतिक्रिया, सर्वच प्रश्न आज इथे घेता आले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण तुमच्या प्रश्नांची आणि प्रतिक्रियांची उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये नक्की दिली जातील. तर आता ह्या चळवळीचाच भाग म्हणून कोकणातील 3 जिल्ह्यातील कोणत्याही गावात जर कोणतीही समस्या असेल तर ती तुम्ही आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवू शकता. या चर्चासत्रांच्या माध्यमातून नक्कीच त्याच्यावरती आवाज उठवला जाईल. आणि आता त्यासोबतच गराजलो रे गराजलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. यामागे कुठला प्रसिद्धीचा हेतू नाहीये, तर ही चळवळ घराघरात पोहोचावी हाच एक उदात्त हेतू आहे. तर गराजलो रे गराजलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आता पुन्हा भेटूया पुढील मुलाखत चर्चासत्रात अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.